तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि समस्त परिवर्तनवादी विचाराच्या महामानवांना त्रिवार वंदन करते। या ठिकाणी व्याख्यानाच्या निमित्तानं उपस्थित झालेले आदरणीय इंगळे साहेब, त्याचबरोबर आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय भारसाकळे सर, तसेच कार्यकारिणी, आपल्या प्रतिष्ठानची सर्व कार्यकारिणी आणि खास करून आज नव्याने उपस्थित झालेले खूप उपासक आणि उपासिका, त्याचप्रमाणे सर्व बालक आणि बालिका यांना सप्रेम जय भीम करते। आजच्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय माजी प्राचार्य शिरसाट साहेबांना विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हावं। अशोकरावजी इंगळे सर यांना विनंती करते की त्यांनी सुद्धा विचार मंचावर उपस्थित व्हायचं आहे। तसेच आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आदरणीय माजी BDO साहेब समाधानजी जगताप सर, त्याचप्रमाणे मॅडम, या दोघांनाही विनंती करते की त्यांनी विचार मंचावर उपस्थित व्हावं। त्याचप्रमाणे आपल्या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय भारसाकळे सर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून विचार मंचावर उपस्थित व्हावं अशी मी त्यांना विनंती करते। विचार मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांचं पूजन करावं अशी मी त्यांना। प्राध्यापक आदरणीय अशोकरावजी इंगळे सर यांचा स्वागत शाल व बुके देऊन स्वागत करण्यासाठी आदरणीय हेमंत मोड, आदरणीय भारसाकळे सर, तायडे मॅडम, अशोकराव इंगळे सर। त्याचबरोबर जय भीम। भारत देशाच्या महाराष्ट्र राज्याच्या अकोला जिल्ह्याच्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेद्वारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवन ही इमारत आणि या इमारतीमध्ये 4 मजले, प्रत्येक मजल्यावर 10,000 चौरस फूट असे एकूण 40,000 चौरस फुटाचे बांधकाम, यासोबतच रमाबाई आंबेडकर प्रबोधन भवनाची सुद्धा निर्मिती आपण इथे करत आहोत। आणि मागच्या आठवड्यात म्हणजे 2 मार्चला गोरेगाव येथे वृद्धाश्रम आणि मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल निर्मितीकरता आपण 3 एकराची शेती खरेदी केलेली आहे। त्यासोबतच 3 मार्चला लगेचच सुभेदार रामजी आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी ह्याचे आपल्याला रजिस्ट्रेशन मिळालेले आहे। आणि ह्या दोन्ही बाबतीत, दोन्ही ज्या ऐतिहासिक घटनेमध्येच समाविष्ट असल्यासारखे आहेत,
आणि म्हणून मी आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते। आणि या ऐतिहासिक संस्थेमध्ये धम्मसंस्कार वर्ग चालतात, इंग्रजी आणि गणित प्रबोधन वर्ग चालतात। इंग्रजी आणि गणित प्रबोधन वर्गासोबत धम्मसंस्कार चालवणे म्हणजे संस्कारात्मक, संघटनात्मक वृत्ती जोपासणे, आणि हे जोपासण्याचं काम या ऐतिहासिक प्रतिष्ठानवर केल्या जात आहे। चळवळीचं माहेरघर म्हणून ऐतिहासिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान ही संस्था महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवत आहे। प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित करून सामाजिक विषयावर प्रकाश टाकण्याची प्रक्रिया प्रतिष्ठानची संकल्पित उद्दिष्टानुसार सुरू करण्यात आलेली आहे। आणि दर रविवारी असलेल्या व्याख्यानमालेचा भाग आजच्या ह्या रविवारी बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती आणि कृतिशील शिक्षण तज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर व्याख्यान देण्याकरिता आज आपण प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे सरांना, प्राध्यापक डॉक्टर अशोक रामभाऊ इंगळे सरांना आमंत्रित केलेले आहे। डॉक्टर अशोक इंगळे सरांचा जन्म हिंगणा वाडेगाव येथे 1 मे 1973 झालेला असला तरी त्यांचे सध्या वास्तव्य अकोलामध्ये आहे। सरांचं शिक्षण MA मराठी, समाजशास्त्र, नेट, PhD झालेलं आहे। नव्या पिढीतील आंबेडकरवादी जाणीवेचे कवी, समीक्षक आणि अभ्यासक म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत। श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीद्वारा संचलित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अकोट, जिल्हा अकोला येथे पदवी व पदव्युत्तर मराठी विभागात सर प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत। सरांचे अनेक साहित्य प्रकाशित झालेले आहे। त्यापैकी युद्धपक्षी कविता संग्रह 2004ला झाला, आंबेडकरी साहित्यातील जीवनमूल्ये लेख संग्रह 2010ला प्रकाशित झाला, नव्वदोत्तरी आंबेडकरी कवितेची मीमांसा समीक्षा 2018ला प्रकाशित झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांसमोर दिलेली भाषणे संपादन 2018मध्ये प्रकाशित झाला आहे, निरूपक संपादन मोतीराम कटारे गौरव ग्रंथ 2020मध्ये प्रकाशित झाला, समकालीन साहित्य मीमांसा नवी प्रारूपे समीक्षा 2020मध्ये प्रकाशित झाला आहे, आणि 2022मध्ये एक आगामी कविता संग्रह प्रकाशित होत आहे। 26 नोव्हेंबर 2017 रोजी सातारा तालुका कुही, जिल्हा नागपूर येथे संपन्न झालेल्या पहिल्या ग्रामीण आंबेडकरी साहित्य संमेलनाचे डॉक्टर अशोक इंगळे सरांनी अध्यक्षपद भूषविलेले आहे। लोकानुकंपा वाङ्मय पुरस्कार 2006, अस्मितादर्श वाङ्मय पुरस्कार 2010, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार 2019, बँकॉक थायलंड, स्वर्गीय सूर्यकांता देवी रामचंद्रजी पोटे राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार 2021 असे विविध प्रकारचे पुरस्कार सरांनी प्राप्त केलेले आहेत। त्यासोबतच संपादक सदस्य फुले आंबेडकरी वाङ्मय कोश मंडळ मुंबई, मुख्य संपादक डॉक्टर महेंद्र भवरे मुंबई विद्यापीठ, NCERT भोपाळच्या मराठी भाषा लेखन कौशल्य पाठ्यक्रमातील पुस्तकांच्या मुख्य संपादक मंडळात सदस्य म्हणून सरांचा सहभाग आहे। मराठीतील बहुतेक सर्वच महत्त्वाच्या वाङ्मयीन नियतकालिकांमधून कविता, लेख प्रकाशित, तसेच काही महत्त्वाच्या दैनिकांमधून लेखन प्रसिद्ध होत असते। अनेक पुस्तकांना प्रस्तावना आणि ब्लर्ब सरांनी दिलेले आहे।
अनेक साहित्य संमेलनासह विविध चर्चासत्रात, कवी संमेलनात, परिसंवादात सरांना निमंत्रित केलं जातं. असं हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती आणि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विषयावर आपल्यासमोर व्याख्यान देणार आहेत. तेव्हा मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे सरांना आमंत्रित करते आणि त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं अशी विनंती करते. स्त्रियांचे उद्गाते तथागत गौतम बुद्ध, स्त्री शक्तीचा यथोचित सन्मान करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर जगातली पहिली कविता लिहिली अर्थात पोवाडा, ते शिवचरित्राचे आद्य चरित्रकार महात्मा ज्योतिराव फुले. स्त्रियांच्या जीवनातला अंधार ज्या स्त्रीने टरकन फाडला अशा क्रांतिमाता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. राजा अधिक ऋषी असं व्यक्तिमत्व असलेले राजश्री आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज. आपल्या जीवनसृष्टीचे रचनाकार आणि ज्यांच्या विचारांचं बोट धरून तुम्ही आणि मी मार्गक्रमण करीत आहोत असे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, राष्ट्रमाता जिजाई, ताराबाई शिंदे, तानुबाई बिर्जे या समग्र मातांना विनम्र अभिवादन. अंधश्रद्धेचे कर्दनकाळ संत गाडगेबाबा या सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य मधुकर शिरसाट साहेब, विचार मंचावर विराजमान असलेले आणि ज्यांच्या भाषणामधून वेगळ्या अंगाने मला जी स्फूर्ती मिळाली असे आपल्या समाजाचे भूषण असलेले आंबेडकरी चळवळीचे खऱ्या अर्थाने शिलेदार उद्योजक सन्माननीय जगताप साहेब, त्यांच्या सहचारिणी श्रीमती जगताप मॅडम, या प्रतिष्ठानचे शिल्पकार, आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार, माझे मार्गदर्शक, ज्यांच्या नोट्स वाचून अर्थशास्त्राच्या मी 12वीची परीक्षा दिली असे आदरणीय प्राध्यापक भारसाकडे सर, या सभागृहामध्ये बसलेले सन्माननीय रमेश तायडे साहेब, की ज्यांचा उत्साह वेगवेगळ्या चळवळीमध्ये आमच्या नवोदितांना ऊर्जावंत करत असतो, ते तायडे साहेब. आदरणीय तायडे मॅडम, ज्यांचा मला फोन आला की सर तुम्हाला अशा अशा निमित्ताने व्याख्यानासाठी यायचं आहे, तुमचा परिचय पाठवा, आणि त्यांनी खूप मोठा परिचय दिला. त्या आदरणीय वंदना तायडे मॅडम, आमचे दादा, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अशोक इंगळे दादा, या सभागृहामध्ये बसलेले सर्व मान्यवर, प्रतिष्ठित बौद्ध उपासक आणि उपासिका आणि समाज न्यायपत्र याची धुरा सक्षमपणे समर्थपणे सांभाळणारे आमचे सन्मित्र तुषार खंडेराव आणि बरीच मंडळी इथे परिचित आहेत, सर्वांचा नामोल्लेख करत नाही. बराच वेळ झालेला आहे आणि 12:15 वाजलेले आहेत आणि विषय खूप मोठा आहे. विषय जाणीवपूर्वक मी इथे दिलेला आहे. आमचे जे विभाग प्रमुख आहेत डॉक्टर तायडे सर,
सर तुम्ही प्रतिष्ठानमध्ये बोलायला गेलं पाहिजे, आता तुमची तब्येत थोडी चांगली झालेली आहे, तुम्ही जा. म्हटलं हरकत नाही सर, मी निश्चित जाईल. आणि मग मी विषय दिला बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती आणि कृतिशील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मुद्दाम या प्रतिष्ठानसाठी हा विषय मी दिलेला आहे. सरांनी उल्लेख केला की हा विषय या प्रतिष्ठानच्या संकल्पनेतला विषय आहे. तर बंधुजन हो, हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहेच, परंतु तो चिंतनशील आहे, गंभीर आहे. आणि आज आपल्याला बुद्ध फुले आंबेडकरांच्या या तत्त्वज्ञानावर मार्गक्रमण करणे नित्याचं झालेलं आहे, आवश्यक झालेलं आहे. मी त्यापूर्वी विषय प्रारंभ करण्यापूर्वी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आंबेडकरी चळवळ ही विविधांगाने फुलत असते, विविधांगाने फुलत असते. आंबेडकरी चळवळीचे विविध पैलू आहेत आणि त्यातले अनेक पैलू जे आहेत ते आपण सर्वजण आपापल्या परीने ते पैलू, त्या पैलूंना समर्थ करत असतो. ते पैलू आपण समाजामध्ये कृतिशीलरित्या कसे आकाराला येतील त्या संदर्भामध्ये प्रयत्नरत असतो. आंबेडकरी चळवळीचा महत्त्वाचा जो पैलू आहे तो म्हणजे उद्योजक देखील आपल्या चळवळीमधून आले पाहिजेत. जगताप साहेबांसारखे उद्योजक आपल्या समाजामध्ये निर्माण होत आहेत, ही अत्यंत आनंदाची बाब आहे. दुसरा महत्त्वाचा पैलू आहे तो म्हणजे सामाजिक आणि सांस्कृतिक कार्य पुढे गेलं पाहिजे. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्य पुढे जाण्यासाठी या प्रतिष्ठानचे जे शिल्पकार आहेत प्राध्यापक डॉक्टर मुकुंद भारसाकळे सर, त्यांनी ही भव्य दिव्य अशा प्रकारची वास्तू निर्माण केली, उभी केली. आणि ही जी वास्तू आहे ही नव्या पिढीसाठी सदैव प्रेरणा देत राहील. हे प्रेरणेचं केंद्र आहे, हे ऊर्जेचं केंद्र आहे असं मी या निमित्ताने सांगू इच्छितो. त्यामुळे त्यांनी ही जी चळवळ पुढे नेलेली आहे ही देखील काळाची गरज आहे. हा देखील आंबेडकरी चळवळीचा एक महत्त्वाचा पैलू आहे, तो त्यांनी विकसित केलेला आहे. आणि त्यांचे जे शिलेदार आहेत आमचे दादा अशोक इंगळे, रमेश तायळे साहेब आणि जगताप साहेब, मोड साहेब, अंबोरे साहेब, खूप सारे लोक त्यांच्या सोबतीला आहेत आणि ही चळवळ त्यांनी विकसित केलेली आहे. आज आता मी जरी प्रतिष्ठानमध्ये दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आलो असलो तरी आमच्या व्याख्यानामधून भारसाकळे सरांचं मी नेहमी उदाहरण देतो की समाजामध्ये अशा प्रकारचं कार्य सुरू आहे. तर भारसाकळे सरांनी हा पैलू विकसित केलेला आहे. बंधुजन हो, आपलं आंबेडकरी संगीत आहे, आंबेडकरी साहित्य आहे, सांस्कृतिक चळवळ देखील आपली भक्कमपणे पुढे गेली पाहिजे. वेगवेगळ्या राजकीय चळवळही आपण गतिमान केली पाहिजे. हे सगळे जे चळवळीचे जे पैलू आहेत ह्या सगळ्यां मिळून आंबेडकरी चळवळ होते. आंबेडकरी चळवळ म्हणजे केवळ सांस्कृतिक चळवळ नाही, केवळ राजकीय चळवळ नाही, केवळ सामाजिक चळवळ नाही, केवळ साहित्यिक चळवळ नाही, तर केवळ क्रीडाविषयक चळवळ नाही. ह्या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे आंबेडकरी चळवळ आहे. आणि प्रत्येकाला जे जे जमेल ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जगताप साहेबांनी उद्योग चळवळीला हातभार लावला आणि अनेकांना रोजगार दिला. हे आंबेडकरी चळवळीचंच उत्तरदायित्व ते निभावत आहेत असं मला या निमित्तानं सांगावंसं वाटते, म्हणावंसं वाटते. भारसाकळे सरांनी जो आदर्श उभा केला हे आंबेडकरी चळवळीचंच फलित आहे. अनेक लोक नव्या पिढीतले प्रेरणा घेतील, त्यांचं नाव अजरामर होईल की बाबा भारसाकळे सर होऊन गेले, त्यांनी आणि अशा प्रकारे वास्तू निर्माण केली आणि ती आज समाजासाठी उपयोगाला येत आहे. आणि म्हणून हे पैलू विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. मी देखील एका पैलूवर काम करत आहे. मी साहित्याच्या क्षेत्रामध्ये काम करत आहे. मॅडमनं माझा परिचय करून दिला. मी कवी, समीक्षक, अभ्यासक आंबेडकरी चळवळीचा आहे. आता हे साहित्य निर्माण करणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण ज्योतिराव फुल्यांनी साहित्य निर्माण केल्यामुळे आपण ते वाचू शकलो. ज्योतिराव फुल्यांनी केवळ 20 शाळाच निर्माण केल्या नाही, काढल्या नाही, तर त्यासाठी
शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची साहित्याचीच निर्मिती केली, तृतीयरत्न संसारसारखी नाटकं लिहिली, अनेक ग्रंथ लिहिले. आपल्याला या सर्व गोष्टी ज्ञात आहेत, माहीत आहेत. आणि म्हणून साहित्याच्या क्षेत्रामध्ये मी माझ्या परीने कार्यरत आहे. आज म्हणजे आत्मगौरव म्हणून नाही, पण सांगितलं पाहिजे की मुंबई विद्यापीठामध्ये BA फायनलला माझा नवोदोत्तर आंबेडकरी कवितेची मीमांसा हा समीक्षा ग्रंथ अभ्यासाला आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये आंबेडकरी साहित्यातील जीवनमूल्य हा ग्रंथ MA ला अभ्यासक्रमामध्ये आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जे बहिणाबाई चौधरी यांच्या नावाने आहे, तिथे MA सेकंड इयरला माझा ग्रंथ अभ्यासाला आहे. आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये BA फायनलला माणसं नावाची कविता माझी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमाला आहे. कारण की आपण फुले आंबेडकरी विचाराने लिहिणारे लोक आहोत. जोपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत हा विचार जाऊन पोचणार नाही, मग तो कवितेच्या माध्यमातून असो, कथेच्या माध्यमातून असो, कादंबरीच्या माध्यमातून असो, नाटकांच्या माध्यमातून असो, कारण या विचारामुळे ही नवी पिढी खऱ्या अर्थाने घडत असते. आम्ही अशा प्रकारचं साहित्य वाचलं, अण्णाभाऊ साठे वाचले, बाबूराव बागुल वाचले, शंकरराव खरात वाचले, वामन निंबाळकर वाचले, यशवंत मनोहर वाचले, नामदेव ढसाळ वाचले. त्यामुळे आमच्या मनमेंदूमध्ये बदल घडून येऊ शकला. कारण की सुरुवातीला विद्यार्थ्यांना एकदम तो काही समाजापुढे येत नसतो, तो वर्गात असतो, वर्गात त्याच्या मनमेंदूला आकार मिळत असतो. तर त्याच्यासाठी देखील साहित्याची गरज असते. आणि म्हणून हे काम जे आहे, साहित्य चळवळीचं काम जे आहे, ते काम माझ्या परीने, माझ्या क्षमतेने मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून आपण सर्व जे काम करत आहोत ही आंबेडकरी चळवळच आहे. आणि या आपण चळवळीचे काय आहोत, घटक आहोत, शिलेदार आहोत. आणि म्हणून मी या निमित्ताने प्राध्यापक मुकुंद बारसाकडे सर आणि आदरणीय जगताप साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो की ते आपल्या समाजाचे काय आहेत, आदर्श आहेत, मॉडेल आहेत. बंधुजनो, विषय आहे, मी विषयाला आता सुरुवात करतो. तो आहे बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती आणि कृतिशील शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हा माझा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती. आपल्यामध्ये हा जो बदल घडून आलेला आहे, बारसाकडे सरांनी जे सगळं हे निर्माण केलेलं आहे, प्रतिष्ठान, किंवा जगताप साहेबांनी जे उद्योजक निर्माण झालेले आहेत, आता त्यामागे आहे शैक्षणिक क्रांती दडलेली आहे. शैक्षणिक क्रांतीशिवाय कुठलीही क्रांती यशस्वी होऊ शकत नाही. हे राजश्री शाहू महाराज यांचं जे विधान आहे, हे विधान आजही तितकंच खरं आहे. सगळ्या वाटा जे विकसित होतात त्या शैक्षणिक क्रांतीतून विकसित होतात. आणि म्हणून बुद्धाची शैक्षणिक क्रांती पाहणे हा आजच्या व्याख्यानाचा विषय आहे. आता बुद्धाचे शिक्षण इथे अपेक्षित नाही, तर बुद्ध तत्त्वज्ञानातून निर्माण झालेली बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती इथे अपेक्षित आहे. आता बुद्धकालीन शिक्षणाची केंद्रे ही विहारे आणि बौद्ध विद्यापीठे आहेत. मी तथागत बुद्धाच्या संदर्भामध्ये, त्यांच्या व्यक्तिगत जीवनाच्या संदर्भामध्ये भाष्य करत नाही, कारण तो मुद्दा आपल्याला माहीतच आहे, ज्ञातच आहे. बुद्धकालीन शिक्षणाची केंद्र ही विहारे आणि बौद्ध विद्यापीठे आहेत. आणि बौद्ध शिक्षणाचे जे प्रयोजन आहे, काय आहे बौद्ध शिक्षणाचं प्रयोजन, काय आहे ध्येय? बौद्ध शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे व्यक्तीला सर्व बंधनातून मुक्त करणे. हे बौद्ध शिक्षणाचे अंतिम ध्येय आहे, व्यक्तीला सर्व बंधनापासून मुक्त करणे. त्या उलट काय आहे, आपल्याला काय दिसते की वैदिक शिक्षण व्यक्तीला आचार व विचाराने बंदिस्त करते. कारण एकीकडे वैदिक शिक्षण प्रणाली आहे आणि दुसरीकडे बौद्ध शिक्षण प्रणाली आहे. बुद्ध म्हणतात की व्यक्तीला सर्व बंधनापासून मुक्त केलं पाहिजे, आणि वैदिक संस्कृती म्हणते व्यक्तीला आचार व विचाराने बंदिस्त केलं पाहिजे. वेद, उपनिषदे, मनुस्मृती हे सर्व आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य देत नाहीत. बुद्धाचा शैक्षणिक विचार हा प्रगल्भ विचार होता. आणि म्हणून बुद्धांनी काय केलं की पहिल्या 60 भिक्खूंना
प्रशिक्षित केल्यावर बुद्ध त्यांना म्हणाले, काय म्हणाले की मुत्त हो भिक्कवे सब पापेसी ये तिब्बा एच मानुसा तुम्हेपी भिक्कवे मुत्ता सब्ब पासेही ए तिब्बा एच माणुसा. पाली भाषेतलं वचन बुद्धांनी त्यांना सांगितलं. त्याचा अर्थ आहे, भिक्खूंनो, जगात जितकी दैवी आणि मानवी बंधने आहेत त्या सर्वांच्या पासून मी मुक्त झालो आहे. भिक्खूंनो, तुम्ही सुद्धा सर्व प्रकारच्या दैवी आणि मानवी बंधनापासून मुक्त झाला आहात. बुद्ध शिक्षणाचं हे उद्दिष्ट आहे, हे ध्येय आहे. आता बौद्ध शिक्षणाची काय वैशिष्ट्ये आहेत? बौद्ध शिक्षणाची वैशिष्ट्ये आहेत की व्यक्तिनिष्ठ शिक्षण. व्यक्तिनिष्ठ शिक्षण, विद्यार्थी स्वतःहून अभ्यास करीत असे. बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकाने वर्गात विद्यार्थ्यांना शिकवणे ही शिक्षणाची पद्धत नंतरच्या काळात सुरू झाली, अस्तित्वात आली. पण बौद्ध शिक्षण पद्धतीमध्ये व्यक्तिनिष्ठ शिक्षण होतं. विद्यार्थी स्वतःहून गुरुजनांकडे अभ्यास करण्यासाठी जात असत. त्यानंतर बौद्ध शिक्षण पद्धतीत स्थलकालाप्रमाणे आमूलाग्र बदल झालेले आहेत, बदल होत होते. दुसरं वैशिष्ट्य आहे गुरु शिष्याचे नाते. गुरु शिष्याचे नाते. बौद्ध शिक्षण पद्धतीत शिष्याने गुरुशी प्रत्येक बाबतीत सहमत असलंच पाहिजे असं नाही. हे बौद्ध शिक्षणाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे, फार महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, ज्याचा उल्लेख बारसाकडे सरांनी केला की हॉल्टियरला एका पाद्रीने लहानाचं मोठं केलं, वाढवलं, पण हॉल्टियर त्या पाद्रीच्या मताशी सहमत नव्हता. हे बौद्ध शिक्षणाचं काय आहे? महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे की तो त्याच्या गुरुशी सहमत असेलच, विचाराच्या बाबतीत असेलच असं नाही, असं बंधन नाही. तिसरं वैशिष्ट्य आहे, शिक्षणाचे माध्यम कोणतं होतं? तर शिक्षणाचं माध्यम होतं प्रवचन, ज्याला आपण व्याख्यान असं म्हणतो. प्रवचन देण्याची पद्धती भगवान बुद्धांनी शिकविल्याप्रमाणे आजही प्रचलित आहे. आज जी विद्यापीठं निर्माण झालेली आहेत त्याच्यामध्ये अधिव्याख्याता हे जे पद आहे हे तिथूनच आलेलं आहे. प्रवचन म्हणजेच व्याख्याता, व्याख्यान देणारा. अधिव्याख्याता हे पद निर्माण विद्यापीठात झालेलं होतं. सर अधिव्याख्याता होते, आम्ही अधिव्याख्याते म्हणून लागलेले आहोत. तर बौद्ध विद्यापीठाचा प्राध्यापक याला म्हणून अधिव्याख्याता म्हणतात. त्याचं कारण की ही जी पद्धत आहे ही पद्धत बौद्ध संस्कृतीतून आलेली आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे लिखित स्वरूपाचे माध्यम. लेखांच्याद्वारे लोकांना धम्म शिकविण्याचे सर्वात महत्त्वाचे काम जर कोण केलं असेल या जगात पहिल्यांदा तर ते सम्राट अशोकाने केलेलं आहे. लिखित स्वरूपाचे माध्यम. आणि म्हणून त्याचे 84,000 शिलालेख जे आहेत भारतभर आणि भारताबाहेर आपल्याला सापडतात, पसरलेले आहेत. त्या शिलालेखाच्या खडकावर कोरलेल्या 200 प्रती ब्राह्मी, खरोष्टी आणि ग्रीक आणि अरामाई भाषात सापडलेल्या आहेत. सम्राट अशोकामुळेच बुद्ध धम्म जागतिक स्वरूपाचा धम्म झाला. बौद्ध शिक्षणाचं जे वैशिष्ट्य आहे की लिखित स्वरूपाचं माध्यम बौद्ध शिक्षणाने स्वीकारलेलं आहे. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे की दृश्य स्वरूपाचं माध्यम. दृश्य. आता हे दृश्य स्वरूप कोणतं आहे तर बौद्ध कलेतून निर्माण झालेली शिल्पे जी आहेत, काढलेली चित्रे लोकांना धम्माचे शिक्षण देण्यासाठी निर्माण केली आहेत. अजिंठा, वेरूळ ह्या ज्या लेण्या उभ्या झालेल्या आहेत ह्या लेण्या केवळ प्रदर्शनासाठी निर्माण झालेल्या नाहीत, शिक्षण देण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत. बौद्ध लेण्या ह्या लोक शिक्षणाचे काय आहेत? उत्तम माध्यम होत्या, आजही त्या आहेत. आणि म्हणून दृश्य स्वरूपाचं माध्यम हे बौद्ध शैक्षणिक क्रांतीचं काय आहे? महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. आता शालेय शिक्षणाच्या पद्धती कोणत्या होत्या बौद्ध शैक्षणिक क्रांतीमध्ये? तर तोंडपाठ करणे. आपण पाठांतर केलेलं आहे, मी सुद्धा इंग्रजीसारखा विषय पाठांतर करून परीक्षा दिलेली आहे. तोंडपाठ करणे, वळणदार अक्षर काढणे, वक्तृत्व कला विकसित करणे, ह्या पद्धती आपल्याला बौद्ध शैक्षणिक क्रांतीमध्ये विकसित झालेल्या दिसतात. आणि यावर आजही
म्हणजे तोंडपाठ करणे, पाठांतर करणे, याजही मुलं पाठांतर करतात. विशेषतः कॉन्व्हेंटमधली मुलं ही या पद्धतीने पाठांतर करतात. वळणदार अक्षर काढणं हे देखील महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर वक्तृत्व कला विकसित करणे, डेव्हलप करणे हे देखील शालेय शिक्षणाच्या पद्धतीमध्ये हा मोडणारा महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचं जे वैशिष्ट्य आहे, काम करण्याचा जो अनुभव आहे, ज्याला आपण एक्सपिरियन्स म्हणतो. जगताप साहेब कंपनीत एक्सपिरियन्स असल्याशिवाय घेत नाहीत. आणि हा जो एक्सपिरियन्स आहे, हा जो अनुभव आहे, हा अनुभवसुद्धा बौद्ध शैक्षणिक क्रांतीमध्ये महत्त्वाचा घटक गणला गेलेला आहे. मग अनुभव कोणता त्या काळामध्ये? तर चित्र काढणे, सुतारकाम, गवंडी काम, शिवणकाम, धातूकाम, विहाराची स्वच्छता, अशा प्रकारची जी कामं आहेत, ही कामं अनुभवाने, जर तुम्हाला अनुभव असेल चित्र काढण्याचा तर तुम्हाला तिथे स्थान देण्यात येईल. तुम्हाला गवंडी कामाचा अनुभव असेल तर तिथे तुम्हाला एखादं विद्यापीठ बांधण्यासाठी तुम्हाला तिथे रोजगार प्राप्त होईल. कामाचा अनुभव असेल तर रोजगार प्राप्त होईल. अशा प्रकारे काम करण्याचा जो अनुभव आहे, हे आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला दिसते. त्यानंतर आहे समाजकार्य. शिक्षणाबरोबर विहारातील शिक्षणसुद्धा तिथे दिल्या जात होतं. आता कोणतं दिल्या जात होतं की समाज विकासाची कामे कशी केल्या गेली पाहिजेत. म्हणजे समाज विकास हा आजही महत्त्वाचा आहे, तेव्हाही महत्त्वाचा होता. धम्माचा प्रचार आणि प्रसार करताना समाजाचं उत्थान कसं घडून येईल, समाजकार्य तुमच्या हातून कसं घडून येईल, हे अशा प्रकारचं शिक्षण हे बौद्ध विद्यापीठांमधून दिल्या जात होतं. म्हणून या सामाजिक कार्याचा अनुभव त्या विद्यार्थ्याला तिथे मिळत होता. थोडक्यात काय तर प्रज्ञा विकसित करणे हा बौद्ध शिक्षण पद्धतीचा मूळ गाभा होता आणि आजही तो आहे. बंधुजन हो, याच धर्तीवर नंतर विद्यापीठं जी आहेत, ज्याला आपण युनिव्हर्सिटी असं म्हणतो, ही संकल्पना उदयाला आली. आणि ती संकल्पना उदयाला आली ती बौद्ध विद्यापीठाकडून उदयाला आलेली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण आज अनेक विद्यापीठं आहेत, जवळपास 550 विद्यापीठं भारतात आहेत. ही 550 विद्यापीठं जी निर्माण झालेली आहेत, त्याचा जे उगम आहे ते आहे बौद्ध विद्यापीठामध्ये. आता प्राचीन बौद्ध विद्यापीठं जी आहेत, एकूण 6 विद्यापीठं आपल्याला पाहायला मिळतात. 6 विद्यापीठं. आणि त्याच्यामध्ये तक्षशिला हे जे विद्यापीठ आहे, याची 700 इसवी सन पूर्व वर्षामध्ये स्थापना झालेली आहे, तक्षशिला विद्यापीठ. आणि हे जे विद्यापीठ आहे सध्या पाकिस्तानमध्ये आहे, रावळपिंडीजवळ हे ठिकाण आहे. तक्षशिला हे विद्येचं प्राचीन केंद्र होतं. तक्षशिला 5व्या आणि 7व्या शतकात क्रमशः फामियान आणि ह्युयत्संग या चीनच्या प्रवासाने तिथे तक्षशिला विद्यापीठामध्ये भेट दिलेली आपल्याला दिसते. त्यानंतर नालंदा विद्यापीठ, कुमारगुप्त शासक जो आहे प्रथम, याने 5व्या शतकामध्ये हे विद्यापीठ स्थापन केलेलं आहे, नालंदा विद्यापीठ. विक्रमशिला विद्यापीठ, पाल वंशाचा जो राजा आहे धर्मपाल, याने 8व्या शतकामध्ये हे विक्रमशिला विद्यापीठ स्थापन केलं. त्यानंतर वल्लभी विद्यापीठ, याची स्थापना 5व्या शतकात झालेली आहे, इसवी सन पूर्व. गुजरातमध्ये सौराष्ट्र आहे, या सौराष्ट्रामध्ये हे विद्यापीठ स्थापन झालेलं आहे. संस्थापक आहेत भुट्टारक सेनापती नावाचे, त्यांनी हे वल्लभी विद्यापीठ स्थापन केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. नंतर उदंतपुरी विद्यापीठ हे 7व्या शतकात निर्माण झालेलं आहे. पाल नरेश गोपाल यांनी त्याची निर्मिती केलेली आहे. आणि 6वं आहे जगद्दल विद्यापीठ, हे 11व्या शतकात निर्माण झालेलं आहे. पाल राजवंश जो रामपाल होता याने हे निर्माण केलेलं आहे. बंधुजन हो, कोलंबसाच्या 1000 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी अमेरिकेचा शोध लावला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कोलंबसाच्या 1000 वर्षापूर्वी बौद्ध भिक्खूंनी अमेरिकेचा शोध लावला. आणि त्यानंतर आपल्याला असं दिसते की तक्षशिला जे विद्यापीठ आहे ते निर्माण झालं. आता या विद्यापीठाचा जे आहे, माझ्याकडे खूप तपशील आहे, पण आता मी तो तपशील सर्व सांगणार नाही. फक्त काही ठळक गोष्टी मी तुमच्या समोर ठेवणार आहे. उच्च शिक्षणाचं जे केंद्र आहे
ते केंद्र म्हणून तक्षशिला विद्यापीठ या विद्यापीठाकडे संपूर्ण जग पाहत होतं. निवासी विद्यापीठ आणि 16 वर्ष या विद्यापीठामध्ये प्रवेशाचं काय वय होतं तर 16 वर्ष. आणि या विद्यापीठामध्ये राजनैतिक गुरु जो होता तो चाणक्य, कौटिल्य या विद्यापीठाचा काय होता आचार्यपदी राहिलेला होता. हा या विद्यापीठाचा काय आहे इतिहास आहे. हा या विद्यापीठाचा इतिहास आहे. आता मी तुम्हाला गंमत सांगतो की हे विद्यापीठ किती महत्त्वाचं होतं. कारण तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण आणि संस्कार घेतलेल्या काही महान जगनिर्मात्या विद्यार्थ्यांची यादी मी तुम्हाला फक्त सांगणार आहे. त्यावरून तुम्हाला या विद्यापीठाच्या शैक्षणिक क्रांतीची कल्पना येऊ शकेल. या विद्यापीठामधले जे जगनिर्माते विद्यार्थी आहेत त्यामध्ये पहिला विद्यार्थी आहे रोममधील ज्यू धर्माचा संस्थापक मुजा मोजेस. हा ज्यू धर्माचा जो संस्थापक आहे तो संस्थापक मित्र हो तक्षशिला विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. त्यानंतर ख्रिश्चन धर्म संस्थापक येशू जो आहे, येशू ज्याला जिजस आपण म्हणतो, तो या विद्यापीठाचा विद्यार्थी राहिलेला आहे. ख्रिश्चन धर्माचा संस्थापक येशू जिजस. इस्लाम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर जो आहे तो पैगंबर देखील बारसाकळ सर या विद्यापीठाचा विद्यार्थी राहिलेला आहे, तक्षशिला विद्यापीठाचा विद्यार्थी. सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट चक्रवर्ती अशोक, संस्कृत भाषेचे पहिले जे व्याकरणकार आहेत पाणिनी, हे या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. सम्राट बिंबिसार, शल्य विशारद ज्याला आपण डॉक्टर म्हणतो, जीवक, हा जो जीवक आहे हा जीवक या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पंचतंत्रकार विष्णू शर्मा ज्याचा गवगवा सुरू असतो या विद्यापीठाच्या पंचतंत्र आपण अनेक ठिकाणी जातो आणि ते करून घेतो. विष्णू शर्मा जे आहेत ते या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. आयुर्विज्ञानाचा जो तत्ववेत्ता आहे महर्षी चरक, तो या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. विज्ञान शाखेचा पहिला अभ्यासक सुश्रुत हा जो आहे तो या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. खगोलशास्त्रज्ञ वराह मिहिर हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. शिल्पविद्याशास्त्रांचा जनक, ज्याने जगातील पहिली बुद्ध मूर्ती बनविली, तो कन्नदिन्न हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पहिला राजनीती तज्ज्ञ, अर्थतज्ञ चाणक्य हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आणि ज्याचा सध्या बोलबाला सुरू आहे योगा अभ्यासक पतंजली जो आहे तो देखील या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. तुम्हाला कल्पना नसेल की हे सर्व विद्यार्थी या विद्यापीठामधून शिकलेले विद्यार्थी आहेत, या विद्यापीठामधून. आणि या विद्यापीठामध्ये जे विषय शिकवले जात होते ते विषय फार वेगळे आहेत. 3 वेद, 18 शिल्पे, त्याशिवाय धनुर्विद्या, वैद्यकशास्त्र, धर्मशास्त्र, राजनीतीशास्त्र, आयुर्वेदशास्त्र, मंत्रविद्या, शिल्पविद्या, अर्थशास्त्र, अश्वविद्या, ज्योतिषशास्त्र, खगोलशास्त्र, भूगोल, नक्षत्रविद्या, शल्यशास्त्र, कृषी विज्ञान, व्याकरण, गणित, दर्शनशास्त्र इत्यादी इत्यादी विषय जगताप साहेब या विद्यापीठामधून शिकवल्या जात होते. आणि या विद्यापीठाचा अभ्यासक्रम होता 8 वर्षाचा. 8 वर्षानंतर त्या विद्यार्थ्याला डिग्री प्राप्त होत असे. आता जशी 3 वर्षानंतर होते PGची, त्यानंतर आणखी 2 वर्षानंतर होते, 5 वर्ष त्याला लागतात. या विद्यापीठामध्ये 8 वर्ष विद्यार्थ्याला सतत अभ्यास करावा लागत असे आणि तेव्हा कुठे त्याला पदवी प्राप्त होत असे. असं हे विद्यापीठ जे आहे हे बौद्ध शैक्षणिक क्रांतीचं काय आहे आद्य माहेरघर आहे, आद्य माहेरघर. नालंदा विद्यापीठ आपण ऐकलेलं आहे, बहुचर्चित आहे. नालंदा विद्यापीठ महायानाचे हे काय आहे शिक्षणाचं केंद्र आहे, नालंदा विद्यापीठ. आता नालंदा हे नाव कसं पडलं तर नालंदा हा जो शब्द आहे न अधिक अलम अधिक दा या विसर्गामधून, या विसर्गाची जर फोड केली तर त्यातून या विद्यापीठाचा जो अर्थ आहे तो ध्वनित होताना आपल्याला दिसतो. न म्हणजे नाही, अलम म्हणजे पुरे आणि दा म्हणजे देणे. याचा मिळून बनलेला जो अर्थ आहे की दानात खंड न पडणारे ठिकाण म्हणजे नालंदा. नालंदा विद्यापीठाला शोभणारे विद्यार्थी जे आहेत ते इथे या विचारमंचावर बसलेले आहेत.
जगताप साहेब समाजाला सदैव दान देत असतात. बारसाकडे सरांनी आदर्श उभा केलेला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे नालंदा विद्यापीठ आहे, या नालंदा विद्यापीठाने सुद्धा बौद्ध क्रांतीमध्ये काय केलेली आहे, शैक्षणिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भर घातलेली आपल्याला दिसते. आता छात्रालय जी व्यवस्था आहे याच्यामध्ये ती आहे 10,000 विद्यार्थी या विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ शकत होते. 4,000 खोल्या होत्या, 1,000 निवासासाठी होत्या आणि प्राध्यापक जे आहेत ते 1500 प्राध्यापक तब्बल इथे शिक्षणासाठी नेमलेले होते. शीलभद्र हे या विद्यापीठाचे कुलपती होते. शीलभद्र इतकं मोठं विशाल जे विद्यापीठ आहे ते विद्यापीठ म्हणजे नालंदा विद्यापीठ आहे. बंधुजन हो, हे विद्यापीठ विशाल ग्रंथसंग्रहालयाबद्दल जगविख्यात आहे. ग्रंथसंग्रहालय 3 प्रशस्त व उंच इमारती या विद्यापीठामध्ये आपल्याला दिसतात. त्यातली पहिली इमारत जी आहे रत्नोदधी, ही पहिली इमारत. दुसरी रत्नसागर, तिसरी रत्नरंजक, रत्नोदधी ही जी इमारत आहे ही 9 मजली इमारत होती आणि बाकीच्या 2 इमारती ह्या 6-6 मजली इमारती होत्या. किती प्रचंड मोठं ग्रंथालय इथे असेल याची कल्पना आपण करू शकतो. यूट्यूबवर काही आहे पण ते सगळे भग्न अवशेष आहेत. इथे इसिंग हा चीनी प्रवासी 7व्या शतकात आला होता. त्याने रत्नोदधी ग्रंथसंग्रहालयामधून 400 संस्कृत ग्रंथाचा चीनी भाषेत अनुवाद करून आपल्या देशामध्ये नेलेला आपल्याला दिसतो. आता या विद्यापीठाची प्रवेश पद्धती कशी आहे आणि अभ्यासक्रम कसा आहे, तर इथे प्रवेश मिळण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांना एंट्रान्स एक्झाम जी आहे, प्रवेश परीक्षा ही द्यावी लागत असे. एंट्रान्स एक्झाम या परीक्षेत जर तो विद्यार्थी 20% उत्तीर्ण झाला तरच त्याला प्रवेश मिळत असे. एंट्रान्स एक्झाम. आणि या विद्यापीठाचा अभ्यासक्रम होता की शब्दविद्या, शिल्पविद्या, वैद्यकशास्त्र, हेतुविद्या, अध्यात्म असे प्रचंड विषय या विद्यापीठामधून शिकवल्या जात असत. आणि नालंदा विद्यापीठात अध्ययन केलेले जे विदेशी विद्वान आहेत, हे विदेशी विद्वान आपल्या सर्वांना ज्ञात आहेत. त्याची काही नावं मी तुम्हाला सांगतो की शर्मन ह्यून हा चीनचा होता. स्रादेव आर्यवर्मन, स्वीहॉंग, ओकेंग, इसिंग हा जो चीनी प्रवासी आला होता, तोफांग, तॉंग, ह्यूसन हा कोरियाचा होता, किंग चू, नॉन होंग, ह्यूयसंग हा चीनी प्रवासी होता. असे जगविख्यात विद्यार्थी या विद्यापीठाने दिलेले आहेत. आणि या विद्यापीठाची जी ख्याती आहे ही सुद्धा विक्रमशिला विद्यापीठासारखीच काय होती, जगविख्यात अशा प्रकारची ख्याती होती. आता नालंदातील महान विभूती कोणत्या आहेत? कोण होऊन गेलं नालंदामधून? सारीपुत्र हा नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. नागार्जुन रसायनशास्त्राचा जनक सर नागार्जुन हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. आचार्य धर्मपाल हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. पद्मसंभव हा या विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. वज्रबोधी, आर्यदेव, अमोघ वज्र, जयदेव, प्रभाकर मित्र, रत्नसिंह, जयशन हा राजा होता, मारप्पा, धर्मदेव अशा प्रकारचे विद्यार्थी जे राजे होते आणि ज्यांनी जगामध्ये त्या काळामध्ये आपलं वर्चस्व गाजवलेलं होतं, असे विद्यार्थी या नालंदा विद्यापीठातून शिकून गेलेले आहेत. आता यातले जे नालंदा विद्यापीठातील जी शास्त्रज्ञ आहेत ते जे आहेत त्या दिग्नाग हा तर्कशास्त्राचा जनक आहे. दिग्नाग तर्कशास्त्राचा. कमलशील आचार्य असंग, वसुबंधू, धर्मकीर्ती न्यायशास्त्राचा विद्वान, शांतरक्षित आचार्य शांतिदेव, दीपंकर श्रीज्ञान, चंद्रकीर्ती, चंद्रगोमिन यासारखे विख्यात विद्यार्थी या विद्यापीठाने बंधुजन हो आपल्याला दिलेले आहेत. हे नालंदा विद्यापीठ, या नालंदा विद्यापीठाने फार मोठी शैक्षणिक क्रांती जगामध्ये घडवलेली आहे. त्यानंतर विक्रमशिला विद्यापीठ हे जे आहे बिहार प्रदेशात भागलपूरला 7व्या ते 8व्या शतकामध्ये इसवी सन पूर्व
इथे निर्माण झालेलं आहे आणि अभ्यासक्रम आहे या विद्यापीठामध्ये. बौद्ध धर्मातील विविध संप्रदाय जे आहेत, हीनयान आणि महायान या दोन्ही संप्रदायाचा अभ्यास इथे होत होता. त्यानंतर वेद, वेदांगे, उपवेद, अध्यात्मविद्या, व्याकरण, हेतुविद्या, सांख्ययोग्य, शिल्पविद्या, चिकित्साविद्या, न्यायशास्त्र यासारखे असंख्य विषय या विद्यापीठामधून शिकवल्या जात असत. आणि या विद्यापीठाची जी विद्यार्थी संख्या आहे, 12व्या शतकात 3000 विद्यार्थी या विद्यापीठामध्ये ॲट ए टाईम शिकत असत. बहुतेक विद्यार्थी तिबेट आणि हिमालय ओलांडून इथे येत असत. 108 अध्यापक होते, 8 महापंडित या विद्यापीठात शिकवत होते. आणि 13वे जे शतक आहे, त्या 13व्या शतकात बख्तियार खिलजीने या विद्यापीठाचा काय केलेला आहे, नायनाट केलेला आपल्याला दिसतो. असं हे विद्यापीठ आहे. ही आपली बौद्ध काय आहे, शैक्षणिक क्रांती आहे. त्यानंतर वल्लभी विद्यापीठ, इसिंग हा जो प्रवासी आहे तो इथे येऊन गेलेला आहे. बंधुजनव हे विद्यापीठ इसवी सन पूर्व 450 ते इसवी सन पूर्व 775 मध्ये स्थापन झालेलं आहे. बौद्धकालीन भारताचे वल्लभी हे सुप्रसिद्ध बौद्ध विद्यापीठ होते. हुयस संघने इसवी सन 640 मध्ये वल्लभी या विद्यापीठाचा प्रवास केला आणि फार मोठी सामग्री या देशातून आपल्या देशात घेऊन गेला. आपल्याला बुद्ध माहीत नव्हते, आपल्याला बाबासाहेबांनी बुद्ध सांगितले. त्याचं कारण असं आहे की ते सर्व लुप्त झालं होतं. पण तिथे चीनमध्ये, श्रीलंकेत, तिबेटमध्ये किंवा आणखी थायलंडमध्ये हे सगळे ग्रंथ गेलेले होते. हे प्रवासी तिथून आले होते आणि त्यांनी विपुल अशी सामग्री जी आहे आपल्यासोबत नेली होती. त्यातला हा एक प्रवासी आहे की वल्लभी विद्यापीठात तो आला होता. बंधुजनव या विद्यापीठाचा अभ्यासक्रम 72 विषय या विद्यापीठामध्ये शिकवल्या जात असत. यादी फारच मोठी आहे आणि इतकी मोठी यादी आहे की ते मी जर तुम्हाला वाचून दाखवली तर ही फार मोठी आहे. पण काही नमुना सांगतो की लिखित, गणित, पठित, व्याकरण, छंद, शिक्षा, ध्वनिशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, शब्दकोशशास्त्र, त्यानंतर नक्षत्राच्या जाती आणि त्याचं ज्ञान, काव्यायन, त्यानंतर तृंगारोहण, धनुर्विद्या, रसवाद, त्यानंतर तर्कविज्ञान, वैद्यक, प्रसाद लक्षण, स्मृती, विधी, गीत, नृत्य, वाद्य, चित्र, लेपकर्म, म्हणजे जगामध्ये जे जे काही आज अस्तित्वात आहे ते बौद्ध संस्कृतीने या भारतीय संस्कृतीला दिलेली सर्वात मोठी देण आहे. बौद्ध संस्कृतीची ही देण आहे. कोणी म्हणत असेल की बा आम्ही त्याचे निर्माते आहोत, तर ते अजिबात काय आहे, खोटं आहे. तुम्ही ग्रंथांमध्ये जा, लायब्ररीमध्ये जा, खूप खोल मी प्रचंड अभ्यास या संदर्भामध्ये केलेला आहे. अनेक जुन्या ग्रंथापर्यंत मी गेलेलो आहे. त्यातले टिपणं मी काय काढलेले आहेत. अनेक तपशील माझ्याकडे उपलब्ध आहेत. पण हे सर्वच तपशील मी वेळेअभावी आपल्यासमोर ठेवू शकत नाही, सांगू शकत नाही. पण 72 विषय याची फार मोठी एक यादी वल्लभी विद्यापीठामध्ये आपल्याला मिळते. थेरीवाद, त्याचं शिक्षणाचं केंद्र जे आहे थेरीवादाचं, हे केंद्र म्हणजे वल्लभी विद्यापीठ आहे. आणि याचा जो अंत आहे इसवी सन 712 सिंध प्रांतावर आक्रमण करणाऱ्या अरबांच्या आक्रमणांनी हे विद्यापीठ काय केलेलं आहे, नष्ट केलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर उदंतपुरी विद्यापीठ जे आहे हे 12व्या शतकात येथे हजारो विद्यार्थी आणि आचार्य होते. त्यानंतर जगद्दल विद्यापीठ आहे, याची स्थापना 11व्या शतकात झाली आहे. राजा रामपाल देवने त्याची स्थापना केलेली आहे. म्हणजे ही जी 6 विद्यापीठं आहेत, या 6 विद्यापीठामधून बंधुजन हो त्या काळामध्ये बुद्धाची शैक्षणिक क्रांती अस्तित्वात आली. बुद्ध आपला धम्म जगामध्ये का पसरू शकला, त्याचं महत्त्वाचं कारण ही विद्यापीठं होती. कारण या विद्यापीठातला प्रत्येक विद्यार्थी बुद्ध तत्त्वज्ञानाचा पुरस्कर्ता राहिलेला आहे. पण नंतर जशी प्रतिक्रांती झाली, त्यांनी देखील पारडं चेंज केलं आणि त्यांनी देखील वैदिक संस्कृती आत्मसात केली आणि मग ते वैदिक संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करू लागले. पण मूलतः हे सर्व विद्यार्थी जे आहेत बौद्ध तत्त्वज्ञानाचे काय होते, पाईक होते, प्रसारक होते, संवर्धक होते. पण काळानुरूप ते पुढे त्यांच्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये
मोठा बदल घडून आलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे प्रतिक्रांती झालेली आपल्याला दिसते. ती प्रतिक्रांती आपल्याला ज्ञात आहे. मी त्यावर भाष्य नोंदवत नाही. आता त्यानंतर आले बंधुजन हो, महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी पुन्हा इथे शिक्षणाचा पाया घातला. कारण की बौद्ध विद्यापीठं इथं होती, पण त्यानंतर मग अनेकांनी आक्रमणं केलीत. हून आलेत, फ्रेंच आलेत, डच आलेत आणि शेवटी मग इंग्रज आलेत आणि 150 वर्ष राज्य त्यांनी केलं आणि आपण गुलामीत होतो. हे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. ज्योतिराव फुले आले आणि ज्योतिराव फुल्यांनी या देशातली पहिली एक देशीय शाळा 1 जानेवारी 1948 रोजी काढली आणि पुन्हा शिक्षणाचा काय झाला, इथे प्रारंभ झाला. आपण हे जे आपलं फलित आहे हे ज्योतिराव फुल्यांचं फलित आहे. मी प्राध्यापक झालो, बारसाकडे सर प्राध्यापक झाले. हे जे फलित आहे हे ज्योतिराव फुल्यांनी निर्माण केलेली जी शैक्षणिक क्रांती आहे त्याचं फलित आहे. म्हणून ज्योतिराव फुले हे कृतिशील शिक्षण तज्ज्ञ होते. पण ज्योतिराव फुल्यांचा कुठेही कृतिशील शिक्षण तज्ज्ञ म्हणून उल्लेख नाही. मी फार बारकाईने अभ्यास करत असतो. टिळकांचा उल्लेख आहे, महात्मा गांधींचा उल्लेख आहे, अनेक लोकांचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून उल्लेख आहे. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने, ज्यांच्या नावाने आपण शिक्षण दिवस साजरा करतो त्यांना शिक्षण तज्ज्ञ संबोधल्या जाते. पण ज्यांनी खऱ्या अर्थाने 20 शाळा काढल्या, 20 शाळा, एक नाही 20 शाळा काढल्या आपल्या पत्नीला घेऊन आणि इथे खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पाया रुजवला, आपल्यासाठी शिक्षणाची दालनं खुली केली, त्यांना मात्र या व्यवस्थेमध्ये शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांची नोंद केलेली नाही, झालेली नाही. बाबासाहेब देखील अस्पृश्यांचे नेते आहेत, पुढारी आहेत, फार ते घटनेचे शिल्पकार आहेत, पण शिक्षण तज्ज्ञ आहेत आणि तेही कृतिशील शिक्षण तज्ज्ञ आहेत. याची नोंद अभावानेच वाचायला मिळते. आणि म्हणून आपण सांस्कृतिक क्रांतीकडे देखील, सांस्कृतिक चळवळीकडे देखील बारसाकडे सर मी विनम्रपणे सांगतो की तितकंच लक्ष देणे काळाची गरज आहे. कारण त्यातून आपली पिढी घडत असते, त्यातून घडत असते. मी त्या दिवशी विश्वनाथ शेगावकर साहेबांकडे गेलो आणि म्हटलं, साहेब तुम्ही हे सगळं केलेलं आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की माझी मुलगी आता कॉन्व्हेंटमध्ये आहे, माझा मुलगा कॉन्व्हेंटमध्ये आहे, माझ्या घरी 1.5 लाखाची पुस्तकं आहेत मराठी, पण त्यांना मराठी वाचता येत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही छोटी छोटी बाबासाहेबांची इंग्रजीतली चरित्र लिहा आणि त्यांनी माझा शब्द जो आहे तो मानून त्यांनी आता पुस्तक त्यांचं येत आहे. बाबासाहेबांचं छोटं पुस्तक, म्हटलं तुमचं इंग्रजीवर कमांड आहे आणि मग बाबासाहेबांचं छोटं पुस्तक असलं पाहिजे, बुद्धाचं छोटं पुस्तक असलं पाहिजे. कारण कॉन्व्हेंट संस्कृतीमधल्या मुलांसमोर आपण ते साहित्य दिलं पाहिजे, ते देणं गरजेचं आहे. कारण आता ते मराठीपासून दूर गेलेले आहेत. जी वस्तुस्थिती आहे ते मान्य करून त्यांच्यासमोर आपण साहित्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे छोटी छोटी पुस्तकं आता इंग्रजीतून आली पाहिजेत. आपल्या सर्वांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत जर बाबासाहेब पोचवायचे असतील तर नव्या माध्यमाचा, जागतिक माध्यमाचा, जागतिक भाषेचा आपण वापर केला पाहिजे. आणखी दुसरा मुद्दा, म्हणजे खूप मुद्दे आहेत, तपशिलामध्ये न जाता मी सांगतो की मराठी भाषा जी उगम पावली त्याचा जो स्रोत आहे तो पाली भाषा आहे, संस्कृत भाषा नाही. हे प्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक उदाहरण, फक्त साधं उदाहरण सांगतो. मी बुलढाण्यामध्ये 2 वर्ष माझी बदली झाली आणि तिथं मी गेलो होतो. ते बुलढाणा आहे, सुरा मेरे मज्ज प्रमाद ठाणा. ठाणा हा शब्द पालीतला आहे मूळ. ठाणा म्हणजे राहण्याचं ठिकाण, ठाणा, बुलढाणा. म्हणजे हा ठाणा जो शब्द आहे तो पालीतला शब्द आहे आणि मग त्याचा काय झालेला आहे, बुलढाणा झालेला आहे. पण मूळ शब्द जो आहे तो पालीतून आलेला आहे, ठाणा. आणि म्हणून पाली आणि संस्कृत यांचा या लोकांनी संयोग घडवलेला आहे आणि त्यामुळे एक वेगळीच मराठी भाषा आपल्या पुढे आलेली आहे. आपल्या पुढे जी मराठी भाषा आलेली आहे ती ज्ञानेश्वर प्रणीत आलेली आहे. ही एक मराठी भाषा आहे. दुसरी नागदेवाचार्य प्रणीत मराठी भाषा देखील इथे आहे, पण त्याला आपण महत्त्व देत नाही. ते खरे आहेत भाषेचे प्रवर्तक नागदेवाचार्य श्री चक्रधर स्वामी. त्यांचा जो लीळा चरित्र नावाचा ग्रंथ आहे तो मराठीतला पहिला चरित्र ग्रंथ आहे. वऱ्हाडी भाषेचा विपुल वापर त्यांनी केलेला आहे. पण
ज्ञानेश्वर प्रणीत मराठी पुढे आली, नागदेवाचार्य प्रणीत मराठी मागे राहिली, हे देखील वास्तव आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून मराठी जी पुढे आलेली आहे, मराठीचा पाया जो घातला गेलेला आहे, त्याला कारण आहे पाली भाषा. आणि म्हणून त्या काळची लोकभाषा ही होती दादा पाली भाषा. पाली भाषेतून बुद्ध आपला संदेश देत असत. आणि म्हणून तथागत बुद्धाची ही जी शैक्षणिक क्रांती आहे, ती शैक्षणिक क्रांती पुढे महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुढे नेलेली आहे. त्यांची जी नेटिव्ह फिमेल स्कूल नावाची एक जी शाळा होती ती, आणि दुसरी शाळा दी सोसायटी फॉर प्रमोटिंग दी एज्युकेशन ऑफ महार मांग्स अँड एक्स्ट्रॉज, ही दुसरी संस्था. या दोन संस्थेद्वारे ज्योतिराव फुल्यांनी 20 शाळा काढल्या. ज्योतिराव फुल्यांची पत्नी जी आहे ती आद्य मुख्याध्यापिका आहे, ती आद्य शिक्षिका आहे. तिनेच शिक्षणाचा काय केलेला आहे, पाया रचलेला आहे. ती पहिली कवयित्री देखील आहे आणि तिने समस्त स्त्रियांच्या जीवनातला अंधार टरकन फाडलेला आहे. ती खरी कृतिशील काय आहे, चळवळीमध्ये साथ देणारी ती कार्यकर्ती स्त्री आहे. म्हणून तिचा देखील आदर्श कृतज्ञता भाव जो आहे, ते खऱ्या अर्थाने कृतज्ञता भाव हे मूल्य आपण विसरत चाललेले आहोत. बौद्ध संस्कृतीमध्ये हे मूल्य फार महत्त्वाचं आहे, कृतज्ञता भाव. म्हणजे आता जगताप साहेबांनी उद्योग निर्माण केला, आपण म्हणतो आपल्यावर का उपकार केले ते त्यांचं करून राहिले. कृतज्ञता भाव आपण त्यांच्या संदर्भात व्यक्त केला पाहिजे, कारण त्यांनी समाजाला दिशा दिलेली आहे. बारसाकडे सरांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे, त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव निर्माण झाला पाहिजे. हे मूल्य आहे. आता हा जो लाईट लागलेला आहे, हा लाईट घरात गेल्याबरोबर बटन जाते थॉमस एडिसनवर. थॉमस एडिसननं आपल्या जीवनात उजळ पाडलेला आहे, त्याच्या संदर्भात कृतज्ञता भाव आपण व्यक्त केला पाहिजे. कारण घरात गेल्याबरोबर पहिले जर कशावर आपला हात जात असेल, पहिले जर कोण भेटत असेल तर यार थॉमस एडिसन भेटतो आपल्याला. तो त्याचं बटन दाबल्याशिवाय आपल्या घरात उजेडच पडू शकत नाही. हा कृतज्ञता भाव महत्त्वाचा आहे. आणि त्यानंतर आता मी हे फार आटोपतं घेतो, कारण ज्योतिराव फुल्यांचं मी आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहीत आहे. खूप मोठं कार्य, लिखाणाचं कार्य, साहित्यिक कार्य, शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य, इंजिनियर ते होते. अनेक पूल त्यांनी बांधले, अनेक धरणं त्यांनी बांधले, हे आपल्याला माहीत आहे. ते भाषाप्रभू होते. इंग्रजी, हिंदी, संस्कृत, उर्दू, मोडी इत्यादी भाषा त्यांना अवगत होत्या. मोडी लिपीमध्ये देखील त्यांनी ग्रंथ लिहिले. हे सर्व आपल्याला ज्ञात आहे, माहीत आहे. त्यांनी पुढे बुद्धाची शैक्षणिक क्रांती पुढे नेली. आणि त्यानंतरचा जो टप्पा येतो तो आहे विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बंधुजन हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. पीपल एज्युकेशन सोसायटी म्हणजे लोकांसाठी, पीपल म्हणजे लोक, जनता. तिकडे कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. रयत म्हणजे जनता. इकडे पंजाबराव देशमुखांनी शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली. शिवाजी रयतेचा राजा, वडिलांचं नाव दिलं नाही तर रयतेच्या राजाचं नाव दिलं. ह्या तिन्ही लोकांमध्ये वैचारिक साम्य आपल्याला दिसून येते. वैचारिक साम्य कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पंजाबराव देशमुख यांच्या संदर्भामध्ये हे वैचारिक अनुबंध यांचे जुळलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 जुलै 1945 रोजी पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून आणलेला आहे. कारण त्यांनी जर संस्था काढल्या नसत्या ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांनी, तर आज आपण उच्च शिक्षित, वेल क्वालिफाईड, सुसंस्कृत आणि वेल एस्टॅब्लिश होऊच शकलो नसतो. ही सगळी जी किमया आहे ती किमया ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शैक्षणिक क्रांतीची आहे. आता हे कृतिशील शिक्षण तज्ज्ञ होते. सिद्धार्थ कॉलेज काढलं त्यांनी 1945ला, मिलिंद महाविद्यालय काढलं औरंगाबादला, त्यानंतर डॉक्टर आंबेडकर कॉलेज काढलं औरंगाबादला, डॉक्टर आंबेडकर कॉलेज आहे महाडला. अनेक शाळा आणि कॉलेजेस या संस्थेने काढलीत. आणि अनेक विद्यार्थी, इथे बसलेले अनेक विद्यार्थीसुद्धा मिलिंद महाविद्यालयाचे विद्यार्थी असू शकतात, नागशन परिसरात निर्माण झालेले विद्यार्थी इथे असू शकतात. एवढी मोठी शैक्षणिक क्रांती जी आहे ती बाबासाहेबांनी केली. आणि उच्च शिक्षणाचं जे उद्दिष्ट बाबासाहेबांनी ठेवलं होतं ते म्हणजे तर्कशक्ती
आणि विचारशक्ती विकसित करणे. जे उद्दिष्ट बुद्धाचं होतं तेच उद्दिष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं की तुमची तर्कशक्ती जी आहे आणि विचारशक्ती जी आहे ही विकसित झाली पाहिजे. आपण शिक्षण कशासाठी घेतो तर ही कवटी समृद्ध करण्यासाठी घेत असतो, हा मेंदू समृद्ध करण्यासाठी घेत असतो. आणि समृद्ध झालेला मेंदू कधीही बेरोजगार राहत नाही. समृद्ध झालेला, लोक म्हणतात नोकऱ्या नाहीत किंवा हे नाही, नोकरीसाठी आपण शिक्षण घेतो, पण मेंदू जर समृद्ध झाला आपला शिक्षणाने परिपक्व झाला तर निश्चितपणे तो मेंदू कुठली तरी क्रांती घडवून आणल्याशिवाय राहत नाही, तो खाली राहत नाही. आणि म्हणून अशा प्रकारे आपल्याला बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, दिग्दर्शित केलेलं आहे, दिशा दिलेली आहे. बाबासाहेबांनी जे शिक्षण दिलं त्या शिक्षणाचा महत्त्वाचा हेतू आहे समाजाभिमुख होणे. प्राध्यापक मुकुंद भारसाकडे सर, आमचे दादा अशोक इंगळे, जगताप साहेब आणि अनेक समस्त, आपण समाजाभिमुख जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्या शिक्षणाला कवडीचा अर्थ उरणार नाही. समाजाभिमुख होण्यासाठी बाबासाहेबांनी ह्या शाळा काढलेल्या आहेत, कॉलेजेस काढलेली आहेत. म्हणून विज्ञाननिष्ठ आपण झालं पाहिजे आणि त्यानंतर आपण पक्षविरहित सुद्धा झालं पाहिजे. पक्ष म्हणजे विचाराच्या अंगाने आपण सर्व विचार आत्मसात केले पाहिजेत. सर्व प्रकारचे विचार म्हणजे कुठलेही विचार असोत ते आपल्याला पूरक असोत की पूरक नसोत, त्या विचारांची जोपर्यंत आपण चिकित्सा करणार नाही, अभ्यास करणार नाही तोपर्यंत आपण आपल्या पुढच्या पिढीला दिशा देऊ शकणार नाही, आपला मेंदू समृद्ध होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्यासाठी बाबासाहेबांनी विज्ञाननिष्ठ होण्याचा आपल्याला सल्ला दिलेला आहे. बाबासाहेबांची जी व्याख्या आहे की व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते ते शिक्षण. अस्तित्वाची जाणीव की आपल्या ताटात काय वाढून ठेवलेलं आहे याची जाणीव करून देण्याचं काम आपल्याला शिक्षण करत असते. आणि वर्तमानात आमूलाग्र बदल घडून आणते ते शिक्षण. ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षणाच्या संदर्भातली महत्त्वाची व्याख्या आहे. पण कुणीच हे सांगत नाही. आता आम्ही विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये शिकवतो, लोकशाहीची व्याख्या जर विचारली तर लोक अब्राहम लिंकनची व्याख्या सांगतात, पण घटनाकाराने केलेली लोकशाहीची व्याख्या कुणी सांगत नाही जगताप साहेब. कारण हे लोक देखील शिकवत नाहीत. जाणीवेने शिकवणे, समाजाभिमुख होऊन शिकवणे हे देखील महत्त्वाचं आहे. म्हणून आपला प्राध्यापक जर असेल, आंबेडकरी दृष्टीचा जर प्राध्यापक असेल तर तो अशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिक्षण देऊ शकतो, त्याला अंतर्मुख करू शकतो आणि त्याला विचार करायला प्रवृत्त करू शकतो. बाबासाहेब असं म्हणतात की ज्ञान हे दिव्यातील तेलासारखे आहे आणि समाजसेवा ही वातीसारखी आणि प्रत्यक्ष कार्य हे प्रकाशासारखं आहे. हा जो उजेड पडलेला आहे तो ज्ञानातून पडलेला आहे. ज्ञान नसतं तर भारसाकडे सर अशा प्रकारे दिव्य वास्तू निर्माण करू शकले नसते. ज्ञान नसतं तर जगताप साहेब उद्योग निर्माण करू शकले नसते. आणि म्हणून हे जे कार्य आपण करतो आहोत किंवा आपल्या हातून निर्माण होते आहे त्याला बेस आहे ज्ञान, शिक्षण. आणि मी स्वतः व्याख्या करतो, शी म्हणजे शिकणे आणि क्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला शिकणे. जो प्रत्येक क्षणाला काहीतरी शिकतो तो खऱ्या अर्थाने शिकत असतो. आज मला जगताप साहेबांपासून एक वेगळा धडा प्राप्त झालेला आहे, त्यामुळे आज मी काहीतरी शिकलेलो आहे. आणि म्हणून ही शिक्षणाची जी प्रक्रिया आहे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ही सस्टेनेबल डेव्हलपमेंटसारखी प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण शिकलं पाहिजे, आपल्या मुलामुलींना शिकवलं पाहिजे आणि त्यासोबतच समाजाभिमुख आणि विज्ञाननिष्ठ आपण बनवलं पाहिजे. आता भावी जीवनाची उभारणी विद्यापीठीय शिक्षणातून होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. भावी जीवनाची उभारणी विद्यापीठीय शिक्षणातून होते, पण आमचे विद्यार्थी विद्यापीठीय शिक्षण घेत नाहीत. गावागावामध्ये आम्ही जेव्हा जातो तेव्हा विद्यार्थी 10वी 11वी किंवा 12वी, आणि कोरोना काळात तर फारच विपरीत परिस्थिती आहे, BAला आणि MAला जाणारे विद्यार्थी फार कमी आहेत. आणि नंतर MPhil PhD कडे तर विद्यार्थ्यांचा ओढा फार कमी आहे. कारण की नोकऱ्या नाहीत, जागा निर्माण होत नाहीत, रिक्रुटमेंट नाही, त्यामुळे आमचा विद्यार्थी थांबलेला आहे. मी विद्यार्थ्यांना म्हणत असतो, सांगत असतो की विद्यार्थी मित्र हो, नोकरीचा आणि शिक्षणाचा संबंध नाही. शिक्षण तुम्हाला समृद्ध करते. तुम्ही जर ज्ञानाने समृद्ध झालात तर निश्चितपणे तुम्ही कुठलं तरी भरीव कार्य
कराल, एखादा उद्योग निर्माण कराल, शेती जर करायची असेल तर तांत्रिक शेती, अत्याधुनिक शेती तुम्ही कराल. आणि म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे. तुम्ही जर शिकलं नाही तर पुन्हा बाबासाहेबांनी शेणाचे हात पेनाला लावले, पुन्हा पेनाचे हात शेणाकडे जाण्याची शक्यता जी आहे ती मॅडम आता मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली आहे. आणि म्हणून याकडे आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. विद्या, प्रज्ञा, करुणा, शील, मैत्री हे जे पंचतत्व आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले हे पंचतत्व शिक्षणातून खऱ्या अर्थाने विकसित झाले पाहिजेत. आणि तरच आपण आपली लायकी वाढवू शकतो आणि समाजासमोर एक आदर्श आपण निर्माण करू शकतो. एक फार मोठा विचार जो आहे, शैक्षणिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्योतिराव फुल्यांनी आपल्याला दिलेला आहे. बंधुजनो, विषय अत्यंत व्हास्ट आहे आणि अनेक तपशील मी गाळलेले आहेत. अनेक तपशील मी तुम्हाला सांगितलेले नाहीत. मी सरतेशेवटी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्व वामनदादांच्या कवितेप्रमाणे तुफानातले दिवे आहोत. वामनदादा असं म्हणतात की तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, वादळ वारा, पाऊस धारा, मुळी नाम्हा शिवे, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुचे बाले किल्ले, तसाच ताठर माथा आमुचा, जरा न खाली लवे. अरे तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे. बंधुजनो, आपण सर्वजण तुफानातले दिवे आहोत आणि तुफानातल्या दिव्याला विझणे माहीत नाही. ही जी ज्योत बाबासाहेब आंबेडकरांनी, तथागत बुद्धाने आणि ज्योतिराव फुल्यांनी तेवत ठेवलेली आहे, ती अधिक प्रज्वलित करण्याचं काम जे आहे, तेवत ठेवण्याचं जे काम आहे, ते काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून निश्चितपणे होईल यापुढे, याची मला खात्री आहे. आपणही या कार्यामध्ये निश्चितपणे सहभाग आपण सर्वांनी दिलेला आहे. मलासुद्धा जे काही माझ्या परीने करता येईल ते सुद्धा मी निश्चितपणे या प्रतिष्ठानला मदत करण्याचा निश्चित प्रयत्न करतो, असं आश्वासन या निमित्ताने बाळासाहेब सरांना देतो. आणि मला आपण इथे बोलावलं, माझा जो मान सन्मान केला, कारण मी अत्यंत लहान आहे तुमच्या सर्वांपेक्षा, परंतु माझा सन्मान केला त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आदरणीय वंदनाताई ताळे मॅडम, आदरणीय ताळे सर, आमचे दादा इंगळे, भारसाकडे सर, आदरणीय जगताप मॅडम आणि साहेब, या सर्वांचे आभार व्यक्त करतो, आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. दुष्यंत कुमार असं म्हणतो की कौन कहता है कि आकाश में सुराख नहीं हो सकता, कौन कहता है कि आकाश में सुराख नहीं हो सकता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो, एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो. तर अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि मी आपली रजा घेतो. धन्यवाद. जय भीम. आंबेडकर, कृतिशील शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अतिशय सखोल आपण इथे मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या निर्मितीपासून तो विद्यापीठामधील शिकवल्या जाणारा अभ्यासक्रम कसा लोप पावला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परत त्या शिक्षणाला कसा उजाळा देऊन आपल्या सर्वांचे जीवन उज्ज्वल केले, याबद्दल आपण अतिशय सखोल असे मार्गदर्शन केलेले आहे. आणि आपण आत्ताच जे इथे बोललात की छोटी छोटी पुस्तकं, चळवळीतील कार्यकर्त्यांची, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची, बुद्धांची छोटी छोटी पुस्तकं आपण आपल्या मुलांना वाचण्यासाठी दिली पाहिजे. आपण तर ती दिलीच पाहिजे, पण ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या अनेक उद्दिष्टांपैकी इथे KG to PG अशी आपण शाळा सुरू करणार आहोत आणि त्या शाळेच्या माध्यमातून चळवळीत कार्य करणाऱ्या, चळवळीतील अनेक महापुरुषांची व्यक्तिरेखा, त्यांचे चरित्र आपण अभ्यासाला इथे ठेवणार आहोत. आणि त्यामुळे आपल्या समाजातील सर्व विद्यार्थ्यांना, सर्व मुलांना निश्चितच चळवळीतील महापुरुषांचा परिचय इथे होईल. यानंतर आपल्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष सन्माननीय माजी प्राचार्य मधुकरराव शिरसाट सर यांना मी विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण करावे. विश्वाला ठीक आहे.
विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महामानवांना त्रिवार नमस्कार. आजच्या दर रविवारी होणाऱ्या अशा आजच्या दिनांक 13 मार्चच्या कार्यक्रमाला लाभलेले व्याख्याते आम्हाला अशोक इंगळे माहीत होते, पण ते डॉक्टर अशोक इंगळे हे आहेत हे आज आम्हाला माहीत झालं. असे नव्याने आमचे मित्र व ज्यांचा सहवास लाभला असे डॉक्टर अशोक इंगळे, ज्यांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी घडून आला असे आमचे रिलेटिव्ह, आमचे सोयरे, आमचे मित्र, माजी BDO जगताप साहेब, जगताप मॅडम आणि या प्रतिष्ठानचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानचे सर्व शिल्पकार, निर्माता, तसेच बऱ्याचशा ज्या काही त्यांच्या डोक्यामध्ये ज्या कल्पना आहेत त्यातून जन्माला येणाऱ्या ज्या आकार घेऊ पाहतील अशा गोष्टी निर्माण करणारे प्राध्यापक आदरणीय मुकुंद भारसागडे सर, त्यांनाही माहीत नाही की आपण काय काय निर्माण करणार आहोत आणि त्याची निर्मिती कशी कशी होणार आहे, परंतु एक माहीत आहे त्यांना की समाजासाठी आपल्याला आपला हा देह झिजवायचा आहे हे त्यांना माहीत आहे. असे आमचे प्राध्यापक मुकुंद भारसागडे सर, ते साप्ताहिक चालवतात, त्या साप्ताहिकाचे मुख्य संपादक व तो साप्ताहिक आता काही दिवसातच दैनिक होणार आहे अशा दैनिकाचे मुख्य संपादक मुकुंद भारसागडे सर. येणाऱ्या पिढीला भरपूर रोजगाराच्या संधी मिळवून देणारे कृतिशील शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक भारसागडे सर आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बौद्ध उपासक उपासिका, भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे. मी खूप जास्त वेळ घेणार नाही, परंतु या ठिकाणी जे काही आपण भाषण ऐकलेलं आहे त्यावर थोडक्यात माझे विचार मी या ठिकाणी अध्यक्षीय भाषणात सांगणार आहोत. आता मुद्दा असा आहे की बिना अध्यक्षाचा कार्यक्रम सुरू होत नाही आणि बिना अध्यक्षाचा कार्यक्रम संपतही नाही. त्यामुळे तुमची मजबुरी हे आहे की अध्यक्षाचं भाषण तर ऐकावंच लागते. त्यामुळे मी प्रयत्न करतो की तुम्ही बोर होणार नाही याचा मी प्रयत्न करतो. साहेबांनी सांगितलं, बुद्धकालीन स्थितीतलं वर्णन साहेबांनी केलेलं आहे. आम्ही बुद्धकालीन स्थिती पाहिलेली आहे. प्राध्यापक भारसागडे आणि आम्ही जेव्हा फिरायला गेलो तेव्हा ते विद्यापीठं पाहिलेली आहेत. आम्ही बिहारमध्ये आम्ही त्या ठिकाणी गेलो आहे. आम्ही गाईड पण केला होता, कारण तिथली फार जे माहिती पाहिजे होती आम्हाला ती मिळवायची होती, ती आम्ही मिळवली. आता त्या विद्यापीठांमध्ये आम्हाला आणखी एक असं भारद्वाज नावाचे आम्ही व्यक्ती केले होते गाईड म्हणून. भारद्वाज, मला अजून नाव आठवतं त्यांचं. आता त्यांनी आम्हाला सांगितलं
की वास्तविकता ही आहे की या विद्यापीठाचा नाश, कारण ही ख्यातीप्राप्त विद्यापीठ आहे, आपण सांगितलेलं आहे, डॉक्टर इंगळे साहेबांनी सांगितलेलं आहे की कोणत्या प्रकारचे कसे कसे विद्यार्थी या ठिकाणून अध्ययन करून गेलेले आहेत आणि कशा कशा प्रकारचे त्या ठिकाणी पुस्तकं होती ताम्रपटात, अशा प्रकारची त्या ठिकाणी पुस्तकं होती. विद्यार्थ्यांची व्यवस्था कशा रीतीने त्या ठिकाणी प्रवेश होत होता, साक्षात्कार घेतला जात होता, इंटरव्ह्यू घेतला जात होता. हजारो मैलावरून विद्यार्थी येत होते. त्यांची छात्रावास, हॉस्टेल, आजही त्या विटांचे जे खंडर आहेत ते आम्हाला सांगतात. परंतु त्या गाईडने आम्हाला सांगितलं 6 महिने ती लायब्ररी जळत होती. त्याला जी आग लावण्यात आली, ती जी नष्ट करण्यात आली, ती संस्कृती, ती पुस्तकं, तो अभ्यासक्रम, हे जे नष्ट करण्यात आलं, त्याने सांगितलं आता आपल्याला कितपत पटते ते आपल्या बुद्धीच्या कसोटीवर तुम्ही ते तपासा. कारण त्याचं असं म्हणणं होतं त्या गाईडचं की याला जे आग लावण्यात आलेली आहे हे मुघलांनी लावलेली नाही, हे ब्राह्मणांनी लावलेली आहे. मग मी त्याला हळूच विचारलं, भारद्वाज जी आप तो फिर ब्राह्मण होंगे? तो म्हणाला मी ओबीसी आहो. तो म्हणाला मैं ओबीसी हूँ और आप बौद्ध है ये मुझे मालूम है, पता है, इसलिए मैं आपको ये नहीं बोल रहा कि भाई ये ब्राह्मणों ने इस किताबों को जलाया है. आपको शायद ऐसा लग रहा होगा तो असं नाही, हे ब्राह्मणांनी जाळलेलं आहे असं त्याचं म्हणणं होतं. आणि ते आपल्याला पटू शकते सुद्धा. या दोन्ही लोकांनी आपल्या बौद्ध संस्कृतीवर हमले केलेले आहेत, या दोन्ही लोकांनी. आणि त्यापैकी एक व्यक्ती ज्याला आपण RSS म्हणतो तो तर आता सतत हमले करणं चालूच आहे, आपल्यावर सतत हमले करणं चालूच आहे. आपली संस्कृती ही सत्याच्या मार्गावर आहे, चांगल्या मार्गावर आहे, सम्यक मार्गावर आहे, बुद्धांनी सांगितलेल्या मार्गावर आहे. बुद्धाला शांतीचा मार्ग माहिती आहे, युद्धाचा मार्ग माहिती नाही, भांडणाचा तंट्याचा मार्ग माहिती नाही. कदाचित ते एक कारण असू शकते की जगाच्या लोकांसमोर आपण कमजोर सिद्ध होतो आणि त्यामुळे सुद्धा अशा प्रकारचे आपल्याला तंटे पाहायला मिळतात, अशा प्रकारचे तंटे आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धाचे अनुयायी, बुद्धाला गुरु मानतात, त्यामुळे त्यांनी सांगितलेला मार्गच बाबासाहेबांनी हा अवलंबलेला आहे. वेळोवेळी जेव्हा जेव्हा त्यांना प्रवचन करता आलं, भाषणे करता आली, तेव्हा तेव्हा त्यांनी बुद्धाच्या मार्गानंच आपल्याला शिकवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आणि ते किती कृतिशील शिक्षणतज्ञ होते साहेबांनी सांगितलेलं आहे. आता शिक्षणतज्ञापैकी जर आणखीन काही सांगायचं झालं तर मी तुम्हाला हे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी केवळ आणि केवळ पुस्तकं आणि ग्रंथांनी घेरलेले असायचे. कदाचित मी सांगितलेलं आहे तुम्हाला किंवा माहीत नसेल किंवा माहीत असेलही तरी मी पुन्हा सांगतो. डेव्हिड नावाचे एक व्यंगचित्रकार होते, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यंगचित्र काढलं होतं आणि कितीतरी पुस्तकांचा ढिगारा होता आणि त्या ढिगाऱ्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं केवळ डोकं होतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मोठे शिक्षण तज्ज्ञ होते हे या व्यंगचित्रावरून दिसते की केवळ आणि केवळ त्यांच्या आजूबाजूला केवळ पुस्तकांचा आणि ग्रंथांचा ढिगारा होता. म्हणजे तुम्हाला जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटायचं असेल तर यू विल फाइंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इन द बुक्स.
And Dr. Ambedkar always said, your best friends are the books only. The books are your best friends. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत आहे. आपल्याकडे पुस्तकांचा संच असू द्या, पुस्तकांचा साठा असू द्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी. आणि हो, सांगायचं तात्पर्य म्हणजे आपण बौद्धांना केवळ नावच ठेवू नये. जे ज्या सुशिक्षित बौद्ध आहेत, जे छोटी मोठी लायब्ररी ठेवू शकतात, त्यांच्या घरी जर तुम्ही गेलात तर तुम्हाला छोटी मोठी उत्कृष्ट लायब्ररी दिसेल आणि त्याच्यात बाबासाहेबांचं लिटरेचर आढळेल. हे आपल्याला, मला गर्वानं सांगावं वाटते की आपण बाबासाहेबांचे खरे पाईक आणि अनुयायी आहो, हे आपल्याला असं दिसते या ठिकाणी. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डिग्रीबद्दल काय सांगावं. लहान लहान मुलं जे आहेत, आम्ही या ठिकाणी शिकतात, ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांची डिग्री सहज म्हणून या ठिकाणी पाठ करून सांगितलेली आहे. मुलं आता तुम्हाला सकाळी होती या ठिकाणी, तर त्यांनी सांगितली असती. एवढी डिग्र्या वगैरे सगळं बाबासाहेबांचे त्यांना पाठ आहेत. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण तज्ज्ञ कसे होते हे या ठिकाणी साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणकोणत्या विषयाचा गंभीरतेनं अभ्यास केला, कोणकोणत्या विषयांचा गंभीरतेनं अभ्यास केला, ते केवळ मी तुम्हाला 5 मिनिटात वाचून दाखवतो. म्हणजे तुम्हाला आणखी समजेल की आपली जी उरलेला लाईफ आहे, जर आपण बाबासाहेबांची पुस्तकं आणि बाबासाहेबांचं लिटरेचर जर वाचलं तर मला वाटते आपलं लाईफ सार्थक होईल, असं मला या ठिकाणून आवर्जून सांगा असं वाटतं. ठीक आहे, कुठल्याही कारणानं म्हणा तुमची पुस्तकं वाचायची राहिली असतील, पुस्तक वाचणं काही मिळाले नसतील, तर पहा, ही जी एक परंपरा आहे बौद्ध लोकांची. आम्हाला जगताप साहेबांनी आमंत्रण दिलं होतं. आता त्या शिवणीला नेहमी तो कार्यक्रम होतच राहते आणि त्या ठिकाणी धम्मदान दिलं पाहिजे, ते आपलं कर्तव्य आहे. आणि त्या ठिकाणी जे भोजनदान असते त्या ठिकाणी जाऊन भोजन करणं आमचं हेही कर्तव्य आहे. पण तो जगताप साहेब आपल्याला फोन करतात, इंगळे सर, बारसगडे सर, शिरसाट सर, तुम्हाला त्या ठिकाणी जेवायला यायचं आहे. त्या ठिकाणी तो आम्ही आस्वाद घेतो. परंतु हे करत असताना त्या ठिकाणी छोटे छोटे पुस्तकांचे स्टॉल पाहायला मिळतात आम्हाला. जेवण आटोपल्यानंतर किंवा जेवणाच्या पूर्वी बौद्ध उपासक आणि उपासिका पुस्तकं खरेदी करताना दिसतात. हे चित्र केवळ आम्हाला बौद्ध समाजामध्ये पाहायलाच मिळते. ही फार बौद्ध समाजासाठी गौरवाची बाब आहे. आणि एवढंच नाही तर नंतर दुसऱ्या दिवशी, जसं आता समजा आम्ही 14 ऑक्टोबरला नागपूरला गेलो, तर दुसऱ्या दिवशी पेपरला असा डाटा येते, बौद्ध लोकांनी किती करोडची पुस्तकं विकत घेतली. ही फार मोठी बौद्ध समाजाची गौरवाची बाब आहे, फार मोठी बाब आहे आपल्यासाठी. लोक काय करतील, बाहेरगावी गेलं म्हणजे हिंडतील, फिरतील, खातील, कपडे लत्ते घेतील, आणखी काही चैनीच्या वस्तू घेतील. परंतु जसं आता एका मुलीने मागाशी सांगितलं, तुमच्याजवळ 2 रुपये आहेत, 1 रुपयाचं पुस्तक घेईल आणि 1 रुपयाची मी भाकर घेईल. भाकर मला जगवेल आणि पुस्तक मला ज्ञान देईल. त्याचप्रमाणे या बौद्ध लोकांजवळ जे काही पैसे असतील, त्या जास्तीत जास्त पैशाची ते पुस्तकं विकत घेताना मला नेहमी आढळून येते. हा एक बौद्ध लोकांचा फार मोठा चांगला गुण या ठिकाणी मला पाहायला मिळते. त्यामुळे मला आवर्जून त्याबद्दल सांगायचं वाटते. बाबासाहेब आंबेडकरांनी जो अभ्यास केलेला आहे तर आपल्याला माहीत असते, बा कॉमर्स असेल, इकॉनॉमिक्स असेल, इंग्लिश असेल, काय असेल नसेल ते, पण तुम्ही मुद्दाम याच्यासाठी वाचून दाखवतो की काही काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात की बाबासाहेब किती अथांग सागरामध्ये न्हावून निघालेले आहेत. ते मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या गोष्टींचा, ज्या विषयांचा सांगोपांग आणि गंभीरतेने अभ्यास केला ते विषय आहेत अर्थशास्त्र, कॉमर्स, समाजशास्त्र. मी मुद्दाम मराठीमध्ये ते, इंग्रजीमध्येही सुद्धा त्याचा एक त्या ठिकाणी इकॉनॉमिक्स, कॉमर्स, सोशिओलॉजी, हिस्ट्री, भारतविद्या,
आचारनीती, नेतृत्वशास्त्र, मिलिटरी सायन्स, राजनीतीशास्त्र, नैतिक दर्शन, पुरातत्व, कानून, संविधान, न्याय, धर्म, कृषी, जलमार्ग, सिंचाई, मानवाधिकार, पत्रकारिता, शासन, संगठन, श्रमिक समस्या, औद्योगिक समस्या, बांध अभियांत्रिकी, भाषा विज्ञान, मागासवर्गीय अनुसूचित जाती व जनजाती समस्या, शिक्षा पद्धती, जनगणना, भूमिसीमा, परिवार नियोजन, ज्युरिस्प्रुडेन्स, अध्यात्मविद्या, व्यावसायिक कानून, नृवंशविद्या, चरित्रशास्त्र, अमेरिकी रेल अर्थशास्त्र, अमेरिकी इतिहास, भूगोल. ह्या गोष्टी जेव्हा मला माहीत पडल्या मी मिळवल्या आणि मी आज तुमच्यासमोर बाबासाहेबांनी ज्या गोष्टीचा सांगोपान अभ्यास केला. आता बाबासाहेबाचं कसं आहे की त्यांना जेव्हाही जितका वेळ मिळत होता तितक्या वेळा ते पुस्तक वाचत होते. इंग्लंडमधून येत होते, आगबोट बुडाली असेल, परंतु ज्या ज्या ठिकाणी जुनी पुस्तकं असत ना, जुनी पुस्तकंसुद्धा त्यांनी विकत घेतली, मिळवली आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला. अशा रीतीनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भरपूर या ठिकाणी माहिती मिळते. सरांनी सांगितलं बौद्ध काळातली गोष्ट. आता बौद्ध काळ म्हटला, त्यावेळेची संस्कृती म्हटली आणि त्यावेळेचा इतिहास म्हटला किंवा त्यावेळेची शिक्षा पद्धती जी म्हटली त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता वैद्यकशास्त्राबद्दल सांगितलेलं आहे साहेबांनी. तो वैद्यकशास्त्र बौद्धाच्या काळातलं म्हटलं तर जीवक याचं नाव येणारच आहे. त्या ठिकाणी जीवक भगवान बुद्धाकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की मला तुमच्या या भिक्षू संघामध्ये सामील करा. आता भगवान बुद्धांना जीवक काय चीज आहे हे माहीत होतं, वैद्यकशास्त्रामध्ये किती निष्णात आहे हे माहीत होतं. डॉक्टर इंगळे साहेबांनी आम्हाला सांगितलं की त्या ठिकाणून कोणकोणत्या प्रकारचे कसे कसे विद्यार्थी निघाले अभ्यास करून, की ज्या ठिकाणी आता काही लोक तर त्याची नक्कल करतात, काही लोक तर त्याची नक्कल करतात, की जसं आचार्य सत्यनारायण गोयंकाजींनी बर्मामधून विपश्यना आपल्या भारतामध्ये आणली आणि भारतामध्ये विपश्यना आणल्यानंतर त्याचं विद्यापीठ हे इगतपुरीला स्थापन केलं आणि या ठिकाणाहून मग ते बऱ्याच ठिकाणी विपश्यना केंद्र निर्माण झाले. परंतु हे जे विपश्यना आहे मूळ भगवान बुद्धाच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी त्यांच्या अन्वयांना आणि भिक्षूंना सांगितलेलं एक विद्या आहे ज्याला आपण विपश्यना साधना म्हणतो. हे एक विद्या आहे. आता विपश्यना साधना जे मूळ आहे त्याचं अनुकरण योग्य प्रकारे न करता त्याला कमर्शियल रूप दिलेलं आहे काही लोकांनी, जसं तो पतंजलीवाला आहे. त्याच्यानंतर तुमचा आर्ट ऑफ लिव्हिंगवाले असतील, ह्याने केवळ आणि केवळ पैसे कमवण्याच्या उद्देशानं त्या विपश्यना साधण्याचं एक वेगळं रूप घेऊन त्याला आर्ट ऑफ लिव्हिंग नाव दिलं. ओरिजिनल जर काही असेल तर ते आहे विपश्यना साधना आणि काही लोकांना पैसे कमवायचे असतात म्हणून त्याला एक वेगळ्या प्रकारचं नाव दिलेलं आहे, आर्ट ऑफ लिव्हिंग दिलेलं असेल किंवा आणखीन या काय आहे तो रामदेव बाबा त्यांनी हे कमर्शियल, हे सगळे कमर्शियल लोक. परंतु या ठिकाणी अशा प्रकारच्या विद्या या आलेल्या आहेत, त्या ठिकाणी चांगल्या रीतीने प्रचार प्रसार होतो आहे. तर जीवकबद्दल भगवान बुद्धांना माहिती होतं की कशा प्रकारचे हे निष्णात वैद्यक आहेत, कशा प्रकारचे निष्णात वैद्यक आहेत, काय काय करू शकतात. त्या काळातली एक सर्जरी हे सगळ्यांना माहीत आहे की त्या काळात त्यांनी जी सर्जरी केली होती मेंदूवरची ती सक्सेस केली होती त्यांनी आणि त्या व्यक्तीला त्यांनी जिवंत केलं होतं की जो फार सिरियस होता. अशा प्रकारची त्या काळात त्यांनी मेंदूवर डोक्यावर सर्जरी केली होती आणि ते सक्सेस करून दाखवली होती. याच्यावरून अशा लक्षात येते आपल्याला की इसवी सनापूर्वी म्हणजे 2500 वर्षापूर्वी म्हणजे बुद्धाच्या काळात किती निष्णात आपापल्या क्षेत्रात तरबेज लोक होते हे आपल्याला लक्षात येईल. हे आपण जर त्या ठिकाणी लक्ष घातलं तर आपल्याला लक्षात येईल. ते पुष्कळ ते विषय होते, सरांनी ते विषय सांगितले कोणकोणते विषय त्या ठिकाणी शिकवले जात होते.
डॉक्टर आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेले आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी, आय एम द स्टुडंट ऑफ पीपल एज्युकेशन सोसायटी, मला गर्वानं सांगा वाटते की माझी डिग्री त्या नागसेनवनातून मी मिळवलेली आहे आणि माझी टीचिंगची डिग्री मी NCERT भोपाळमधून मिळवलेली आहे. आणि मला ह्या गोष्टीचा फार अभिमान आहे की मी बौद्ध आहो आणि मी बाबासाहेबाचा अनुयायी आहो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर मी चालतो आहो आणि त्या मार्गावर चालण्यासाठी प्राध्यापक भाटसाकडे सर आम्हाला मदत करतायत आणि या ठिकाणी त्यांनी हे एवढं मोठं जे प्रतिष्ठान उभारलेलं आहे हे त्याचं प्रतीक आहे. आता पहा की काय काय निर्माण होऊन राहिलं. आता आम्हाला वंदना तायडे मॅडमनं सांगितलं की 3 एकर आम्ही शेती खरेदी केली. आपल्या समाजाने जर सरांचे हात मजबूत केले तर आम्ही काय काय खरेदी करतील सर आणि काय काय निर्माण करतील हे त्यांनाच माहीत आहे, हे त्यांनाच माहीत आहे. परंतु प्रोडक्टिव्ह वर्क ते करतायत तर आम्ही त्यांच्यासोबत असलं पाहिजे आणि आम्ही कितपत त्यांच्यासोबत आहोत ते आमच्या अर्थशास्त्रावर निर्भर आहे. आमच्याजवळ जेवढं आहे ते त्यांचंच आहे आणि ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही करतो आहोत. आता त्या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होऊन राहिलं, त्या ठिकाणी वृद्धाश्रम होऊन राहिलं आणि वृद्धाश्रमाच्या कल्पना सांगतो तर सरांचं म्हणणं असं आहे की वृद्धाश्रम हा शब्दही आम्हाला असा नको वाटते की त्या ठिकाणी एक टायटल सरांना शोधात आहेत सर की एक चांगलं टायटल जसं आता शेल्टर फॉर ओल्ड पीपल, एक समजा थोडासा एक या ठिकाणी मी थोडंसं वेगवेगळ्या शब्दाचा प्रयोग करेल शेल्टर. तर ते म्हणतात की त्या ठिकाणी जेव्हा यांचा प्रवेश होईल या सिनियर सिटीजनचा तर त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांना ईर्ष्या होईल हे वृद्धाश्रमात आहेत की मौजमस्ती करायला आले. इतक्या चांगल्या प्रतीचं त्या ठिकाणी सरांच्या कल्पनेत तो वृद्धाश्रम राहील आणि वेगवेगळ्या आता या ठिकाणी पुन्हा एक वास्तू आकार घेत आहे आणि ज्या ठिकाणी सरांना शक्य होईल त्या ठिकाणी सर जमिनी खरेदी करण्याचा तकादा त्यांनी लावलेला आहे. मुद्दा फक्त हाच आहे की आर्थिक बाबतीमध्ये ह्या प्रतिष्ठान फार मजबूत होणं गरजेचं आहे. तेव्हा प्रत्येक व्यक्तीने समाजातील प्रत्येक घटकाने आर्थिक बाबतीत सरांचे हात मजबूत करावे असं या ठिकाणून मला आवाहन करावंसं वाटते आणि प्रत्येकाने सरांचे हात मजबूत केले पाहिजेत असं मला वाटते. डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला, डॉक्टर आंबेडकर यांनी शेळ्या मेंढ्याचं दूध पिलेलं नाही आहे, डॉक्टर आंबेडकरांनी वाघिणीचं दूध पिलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा सांगतात की बा तुम्ही सुद्धा वाघिणीचं दूध प्राशन करा आणि ते सांगतात की जो वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरणार. बाबासाहेब हयात असेपर्यंत बाबासाहेब गुरगुरत राहिले, चुपचाप नाही राहिले. जी गोष्ट पटली नाही त्याचा विरोध केला, जी गोष्ट पटली ती फार स्वीकारली त्यांनी. परंतु त्यांनी बौद्ध लोकांना आणि सगळ्यांना सांगितलं. ते फक्त या भारतामध्ये या गोष्टीचं आपल्याला फार दुःख होते की बाबासाहेबांना फार या ठिकाणच्या लोकांनी मर्यादित केलं आहे. डॉक्टर आंबेडकर जे आहेत या फलाण्याच समाजापुरते ते मर्यादित आहेत असं जे लोक सांगतात हे फार चुकीचं आणि चुकीचं आहे. डॉक्टर आंबेडकर हे संपूर्ण भारताचे नेते आहेत आणि मी ह्या मताचा आहो की डॉक्टर आंबेडकर हे काय म्हणू आपण शिक्षणतज्ज्ञ आहेत आणि हे एवढे मोठे शिक्षणतज्ज्ञ आहेत की आपल्या भारत सरकारने जर या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण अनुकरण केलं आणि त्या शिक्षा प्रणालीला जर या सरकारनं या विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये आणलं तर या देशाचं फार मोठं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु आपल्याला वेळोवेळी लक्षात येते की तसं होत नाही. फार हेतुपुरस्सर ते एज्युकेशन जे आहे ते बाजूला सारल्या जाते असं आपल्याला या ठिकाणी आढळते, पाहायला मिळते. जे लिटरेचर या ठिकाणी आहे प्राचीन लिटरेचर साहेबांनी सांगितलेलं आहे, कोणत्याही उत्खननामध्ये काहीही सापडू द्या, त्यांना शेंदूर फासून या लोकांनी सनातनी लोकांनी
देवाचं रूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओरिजिनली सगळंचं सगळं साहित्य किंवा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ज्या असतील त्या बौद्ध संस्कृतीतूनच निर्माण झालेल्या आहेत. कारण बौद्ध संस्कृती ही प्राचीन आणि अतिप्राचीन संस्कृती आहे. त्यामुळे या संस्कृतीचा जर सरकारने अंगीकार केला तर या ठिकाणी एक व्यक्ती थोडीशी आपल्याला दिसताना दिसेल की एक केजरीवाल जी आहेत ते एका दिल्लीचे मुख्यमंत्री होते. आता त्यांनी एक पंजाब गाठलं. परंतु तुम्ही पहा की दिल्लीला त्या अभ्यासक्रमामध्ये त्यांनी बाबासाहेबाचा अभ्यासक्रम त्यांनी सामील केलेला आहे. मला हे सांगायचं आहे. आणि या ठिकाणी जेव्हा ते इलेक्शन जिंकले तर त्या ठिकाणी सुद्धा प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी बाबासाहेबांना घेतलेलं आहे. तेव्हा कुठे त्या इलेक्शनमध्ये ते जिंकले हे फार मला आवर्जून सांगावंसं वाटते. म्हणजे ज्यांना ज्यांना तरक्की करायची असेल ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घेतात, आपल्याला प्रगतीसाठी त्यांचा उपयोग करतात, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. केजरीवाल त्या ठिकाणी 2 ठिकाणी गेले, आणखी एका ठिकाणी त्यांच्या 2 सीट आल्या. परंतु सगळ्यात दुःखाची बाब आपल्यासाठी बौद्ध समाजाची ही आहे की उत्तर प्रदेश द गेटवे ऑफ दिल्ली आहे. उत्तर प्रदेश हे जे क्षेत्र आहे हा जो प्रदेश आहे हे गेटवे ऑफ दिल्ली आहे. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल की प्रधानमंत्रीची जी भाषा आहे ते प्रधानमंत्रीला शोभेल अशी नाही आहे. की अरे रवीची भाषा वाटते ती की 2024 में कैसा रहेगा. आणि आपल्यासाठी फार दुःखाची बाब आहे की पुढे येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत फार संकटकालीन आहेत. कशा प्रकारची संकट बौद्ध समाजावर येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठानसारखे प्रतिष्ठान निर्माण होणं गरजेचं आहे, जरुरी आहे, हे मला या ठिकाणी सांगावंसं वाटते. आम्ही चर्चा करताना साहेब सांगतो अत्याचार होणं आता सुरू होणार आहे. मग आपल्याजवळ काय आहे? बौद्ध विहार आहेत. अत्याचार झाला तर त्या ठिकाणी किती लोक लपून बसतील? 10, 20, 25, 50. पण समजा आता खरोखरच शिरसाट सर या ठिकाणून सांगून राहिले म्हणून नाही तर आपल्याला दिसून राहिलं की समजा फार मोठा आता दंगल भडकली. कालही आम्ही बोलत होतो समजा दंगल भडकली आणि या ठिकाणी 3 लाख ते 4 लाख बौद्ध लोक राहतात. आता सैरावारा ते पडतील आणि जाऊन कुठं बसतील? तर आज हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान असा केंद्र आहे की या ठिकाणी कमीत कमी 1 लाख लोक कोंबून का म्हणा या ठिकाणी जमतील, या ठिकाणी बसतील, या ठिकाणी आश्रय घेतील. जर कुठल्याही प्रकारची अनहोनी झाली तर अशा प्रकारचं हे या ठिकाणी आपल्याला हे बहुउद्देशीय नावच बहुउद्देशीय वेगवेगळ्या प्रकारचं समाजाच्यासाठी काय कोणत्या प्रकारचा कसा उद्देश या ठिकाणी सरांनी निर्माण केलेला आहे ते या ठिकाणी पुढे दिसेल. कारण तुमची शक्ती फार कमी झालेली आहे. आता या इलेक्शन नंतर तुम्ही शक्तिहीन झालेले आहात. डॉक्टर बाबासाहेबांना तुम्ही वाचा किंवा बुद्धाला तुम्ही वाचा किंवा वाचतच राहा जोपर्यंत तुम्ही एक होत नाही. हे एक होण्याचं केंद्र आहे. हे प्रतिष्ठान जे आहे हे एकीचं केंद्र आहे. या ठिकाणी सर्व बौद्धांनी एक आलं पाहिजे. हेवे दावे विसरले पाहिजेत आणि याला कसं मजबूत करता येईल आणि कशा रीतीने या बिल्डिंगच्या ब्रँचेस निर्माण होतील ते या ठिकाणी आपल्याला पाहता आलं पाहिजे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटते. मला सुद्धा असं वाटते की मी सुद्धा या ठिकाणी लांबलेला आहो. मी या ठिकाणी पुन्हा सांगतो की काही हरकत नाही, आपण बौद्ध आणि डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी आहो. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर जर आपण चाललो आणि हेवे दावे जर विसरलो आपण तर या प्रतिष्ठानचे जे काही ब्रँचेस सरांच्या डोक्यामध्ये आहेत की बा एवढं आपण निर्माण करू तर त्यांना आपण मूर्त रूप देण्याचं काम करू असं मला या ठिकाणून सांगावंसं वाटते. मला आयोजकांनी या कार्यक्रमाचा अध्यक्ष बनवलं आणि अध्यक्ष बनवल्यानंतर मला आपण सर्वांनी ऐकून घेतलं. मी आयोजकांचे आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द मी आटोपते घेतो. जय भीम. सर
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षण पद्धती आणि प्रतिष्ठानची ध्येय धोरणे या सर्वांवर आपण मार्गदर्शनपर प्रकाश टाकला. आत्ताच आपल्या या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये भंडारच येथून महिला उपासिकांचे आगमन झाले आहे. तेव्हा मी सर्व महिला उपासिकांना विनंती करते की त्यांनी आपल्या आदर्शांना पुष्प अर्पण करावे. साहेब ऐतिहासिक प्रतिष्ठानचे संस्थापक कोषाध्यक्ष यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आजच्या या व्याख्यानमालेचे आभार प्रदर्शन करावे. तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, गाडगे महाराज, माता रमाई, माता भीमाई या सर्व परिवर्तनवादी महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या या भव्य बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये दर रविवारी समाज उन्नतीकरिता व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात येते. त्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माजी प्राचार्य माननीय मधुकरराव शिरसाट सर, या प्रतिष्ठानचे शिल्पकार, समाज न्यायपत्राचे मुख्य संपादक सुभेदार रामजी आंबेडकर अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर, आज ज्यांनी सुंदर असं व्याख्यान दिलं, बुद्धकालीन शैक्षणिक क्रांती आणि कृतिशील शिक्षणतज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे सर, ज्यांचा या ठिकाणी सहपत्नीक सत्कार आपल्या बौद्ध समाजाने केला. मी प्रतिष्ठानं नाही म्हणणार, बौद्ध समाजांनी ज्यांचा सत्कार केला ते उद्योगपती माननीय जगताप साहेब, जगतापताई. कारण जगताप साहेबांचं जे काम आहे त्यांचे जेवढे आभार मानावे, कारण आदरणीय भारसागळे सरांनी आपल्या वक्तव्यातून आपल्या सगळं सांगितलेलं आहे. आणि मलासुद्धा आनंद आहे की आमच्या ताईंचाही सुद्धा आज या ठिकाणी सत्कार झाला, कारण त्या शिवपूर बोर्डीच्या आहेत. मी शिवपूरचा आहे आणि एकाच किलोमीटरवर फक्त ताई बोर्डीच्या आहेत. आणि म्हणून मला गर्व आहे की आज उद्योगपती, या जिल्ह्याचे उद्योगपती, महाराष्ट्राचे उद्योगपती, राज्याचे, देशाचे उद्योगपती आमच्या बोर्डी शिवपूरचे जावई आहेत. आणि म्हणून आमच्या ताईच्या कर्तृत्वानं दिलेल्या साथीमुळे आज ते या देशाचे उद्योगपती बनलेले आहेत. आपण सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करावं, कारण तेवढं क्रेडिट द्यावंच लागेल. तर या ठिकाणी त्यांनी फार बिझी आहेत. जगताप साहेबांना एक मिनिटाचा वेळ नाही, ताईंनासुद्धा नाही, मोठा परिवार आहे. आणि म्हणून मी त्यांनी या सत्काराला वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेच्या वतीनं जगताप परिवारांचं या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर अशोक इंगळे सर, आता त्यांच्या परिचयातून सगळं आपल्याला त्यांची माहिती झाली, त्याबद्दल मी जास्त बोलणार नाही. फार मोठं व्यक्तिमत्व की ज्यांचा फार मोठा अभ्यास आहे, त्यांनी आपल्यापर्यंत आपल्याला माहिती दिली, वेळ काढला, प्रतिष्ठानला सर्वोपरी सहकार्य करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि ते देतील. आणि म्हणून मी या ठिकाणी त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे
आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्राचार्य माननीय मधुकरराव शिरसाट सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषविलं आणि मार्गदर्शन केलं आणि सतत ते मार्गदर्शन करत राहतात. कारण सर नेहमी सांगतात की मी कोणत्याच चळवळीमध्ये भाग घेतला नाही. मी माझं आयुष्य घोड्याला जे झापडं असतात ते बंद चौकटीत मी चालत होतो. पण या प्रतिष्ठाननं मला जी जागृती केली आणि संधी दिली आणि म्हणून मी या प्रतिष्ठानचं सदैव ऋणी राहील असं नेहमी आजचे अध्यक्ष म्हणतात. मी त्यांचा आभार मानतो. त्याचप्रमाणे आदरणीय या प्रतिष्ठानचे शिल्पकार यांचं तर कितीही बोललो, 1 तास 1 दिवस जरी बोललो तरी मित्र कमी आहे. त्याचं कारण आहे या बौद्ध समाजाचा विकास ज्यांच्या थेंबा थेंबा रक्ताच्या थेंबा थेंबा संपूर्ण आयुष्यात, कारण मी बघितलं की ज्या ठिकाणी तुम्ही जात नाही, ज्या झोपडपट्टीमध्ये तुम्ही 1 सेकंद उभं राहत नाही, त्या ठिकाणी सरांनी दिवस घालवलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा विकास केलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे. आणि आतासुद्धा आपण बोलतो की हा देश आता अडचणीत आहे, बौद्ध समाज अडचणीत आहेत. या बौद्ध समाजाचा विकास कसा होईल, यांचं रक्षण कसं होईल, हे अहोरात्र चिंतन आणि मनन 18 तास, कारण मला माहीत आहे सर फक्त 5-6 तास झोपतात, संपूर्ण चिंतन मनन आदरणीय भारसाकडे सर करत राहतात. ते या प्रतिष्ठानचे शिल्पकार आहेत, या बौद्ध समाजाचे मार्गदर्शक आहेत. त्यांनी अमूल्य असा वेळ दिला, त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी या संस्थेचे सचिव माननीय अशोक इंगळे सर आज या ठिकाणी 2 परिचय करते आहेत आणि 2 संचलन करते आहेत. कारण कार्यक्रम असा भव्य आहे आणि फार मोठा कार्यक्रम आहे आणि म्हणून माननीय अशोक इंगळे सरांचं या ठिकाणी मी आभार मानतो. त्याचप्रमाणे वंदना तायडे मॅडम यांनी सुंदर परिचय करून दिला आणि शेवटी संचलनसुद्धा केलं आणि त्या फार आनंदानं हे काम करतात. मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वंदना पडसपकार मॅडम यांनीसुद्धा या ठिकाणी संचलन केलं, वेळेअभावी निघून गेल्या. त्यांचं मी या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीनं आभार मानतो. माननीय प्रवीण कुमार जामनिक हे बारशेला घेऊन येतात, आपली शूटिंग करतात आणि आपला हा व्हिडिओ हा पुऱ्या देश विदेशात जात आहे. या ठिकाणी ज्या व्याख्यानमाला चालू आहेत, मी या ठिकाणी अभिनंदन करीन आमच्या रागिणीचे तायडेंचं. आता तायडे परिवारच आहे, फार दानी आहे. तुम्हाला सांगतो की त्यांचा व्हिडिओ एका दिवसात 2000 लोकांनी बघितला आणि आता दिवस वाढतच आहे. तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघा की एवढी मोठी प्रसिद्धी आमच्या रागिणीताई तायडेंना या यूट्यूबनं दिलेली आहे आणि म्हणून त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी आमच्या भंडाऱ्याचे महिला प्रतिनिधी या ठिकाणी आले, त्यांनी भेट दिली, मी त्यांचंसुद्धा आभार मानतो. आता आभारात मला तर सगळ्यांची नाव माहीत आहेत. या ठिकाणी सगळे या प्रतिष्ठानचे या चळवळीचे जे शिल्पकार आहेत, जे सोबत आहेत, आता ॲडव्होकेट सतीश तायडे साहेब आहेत, उल्हासजी मोड साहेब आहेत, तिकडे ओये शिंगडे साहेब आहेत, बामणे साहेब आहेत, सुखलालजी पांडे साहेब आहेत, घोळेसार साहेब आहेत, हेमंतजी मोड साहेब आहेत, प्रवीण मोड साहेब आहेत, तायडे साहेब आहेत, अंबोरे साहेब आहेत, दुसरे अंबोरे साहेब आहेत, जामनिक साहेब आहेत, दाभाडे साहेब आहेत, अरकराव साहेब आहेत, तिकडे वानखडे साहेब आहेत, प्राध्यापक नंदागुडी सर आहेत, मनात देऊन आलेले आमचे शिरदार तायडे भाऊ आहेत, माजी तहसीलदार साहेब आहेत, काय विरघट सर आहेत. या ठिकाणी आमच्या मायाताई वाघ, घनबहादूर मॅडम आहेत, पांडे मॅडम आहेत आणि या ठिकाणी उपस्थित सर्वच ज्यांनी या ठिकाणी गीत गायन केलं, आमच्या वाघ मॅडम आहेत, त्या सदैव या ठिकाणी आपली ड्युटी देतात. त्या सर्वांचं मी डॉक्टर बाबासाहेब सुनील इंगळे सर आहेत, गजबे साहेब आहेत आणि अजूनही मला काही नावं सुटली असतील तर मला माफ करा.
आपल्या सर्वांचं, महावीर ताडे साहेब सर्वांचं मी आभार मानतो आणि सगळ्यांना विनंती करतो, माझी नेहमीसाठी विनंती आहे. आताच ताडे मॅडमनी या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर उत्कर्ष अर्बन क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीची शहर विक्री सुरू झालेली आहे. आपल्याला आपलं भाग भांडवल वाढवायचं आहे आणि म्हणून आपण 1-1, 2-2 शेअर घेतलेले आहेत. हा तुमची बचत आहे. तर मी आपणा सर्वांना विनंती करतो की या ठिकाणी आम्ही 50-100 लोक आहोत, तर आपण एकाने जर 20-20 शेअर घेतले तर 10,000 शेअर आपण करू शकतो आणि आपल्या समाजाचा विकास आपण करू शकतो. आणि म्हणून आपण सर्वांनी या पतसंस्थेचे शेअर घ्या, कारण सरांचं स्वप्न आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक कोरपे साहेबांची 5 मजली आहे तर बाबासाहेबांची 6 मजली झाली पाहिजे. हे स्वप्न बाबासाहेब सरांचं आहे. ते स्वप्न जर आपल्याला साकार करायचं असेल, दान देऊ नका, उधार देऊ नका, शेअर घ्या. त्याचं 10% तुम्हाला डिव्हिडंड घ्या. तुमच्या FD आहेत इतर बँकेत ठेवू नका. या प्रतिष्ठानला मदत करा, त्याचं 12% व्याज घ्या. अशा विविध योजना, कला अफलातून योजना आहेत. या देशातले, या राज्यातले, या जिल्ह्यातले जे अर्थतज्ञ आहेत ते सरांच्या या विद्वत्तेपुढे नतमस्तक झालेले आहेत की आदरणीय भारसागळे सरांनी ह्या योजना काढल्या कशा, 35 कोटीचं काम केलं कसं. आणि म्हणून माझ्या बंधूंनो, आपण या ठिकाणी बसलेला आपण शूर सैनिक आहोत, बाबासाहेबांचे सैनिक आहोत. या प्रतिष्ठानच्या प्रत्येक वाट्यात आपला हिस्सा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आव्हान करतो आहे आभार प्रदर्शनामध्ये की आपल्याला वेळ कमी आहे, काम भरपूर आहे. देशाचं चित्र फार भयानक आहे. मी त्या विषयावर बोलणार आहे कारण बराच वेळ झाला मी असं म्हणणार नाही, कारण या ठिकाणी 5-5 वाजायचे जगताप साहेब. आता हा वेळ कमी झाला, कारण वेळ दिला म्हणून हे प्रतिष्ठान आज एवढं मोठं 4 मजली आपल्यासमोर उभं आहे. आणि म्हणून आपण आपले नातलग, मित्र, सोयरे आपण दिलेलं आहे. मला माहीत आहे तुम्ही म्हणता हे काय तुम्ही सांगता, पण माझ्या मित्रांनो, ज्या गोष्टीला पैसे लागत नाही त्या गोष्टी आपण कराव्या. आपलं समाज न्यायपत्र लवकरच दैनिक होत आहे. फक्त आपल्या 20,000 रुपयाची आणि पत्रकारांची आपल्याला गरज आहे, कारण जवळपास 50 ते 60 लोकांनी 2 वर्षासाठी 10% व्याजानं आपण ते 20,000 घेतलेलं आहे. आज त्याच्यात 50 लोकांना आपण रोजगार देऊ शकतो. आपल्या सगळ्याला माहीत आहे प्रसार माध्यम काय या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. हा स्तंभ जर बौद्ध समाजाचा उभा राहिला तर आपण आपल्या समाजाचं रक्षण करू शकतो, अन्याय अत्याचार दूर करू शकतो, बेरोजगारी दूर करू शकतो. एवढं मी तुम्हाला आव्हान करतो. आता तुम्ही किती मनावर घ्यायचं आणि किती मंडळी आणायची ते आपण ठरवावा. आपल्यावर तुम्ही सगळ्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि आज बुद्धवासी माननीय VP मोड साहेब यांनी दरमहा 500 रुपये या प्रतिष्ठानला जे दान देणं, त्यापैकी ॲडव्होकेट सतीश ताडे साहेब यांनी आज 500 रुपये माझ्याजवळ VP मोड साहेबांचे दरमहा दिलेले आहेत. मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. आणि सर्वात शेवटी सगळ्यांचा आभार म्हणून या प्रतिष्ठानच्या वतीनं मी हा कार्यक्रम माननीय अध्यक्षांच्या वतीनं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय भीम.